डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आपण CS1 मधला सेकंड चॅप्टर सुरू करतोय कॉल्ड एज प्रोग्राम ॲनालिसिस. प्रोग्राम ॲनालिसिस हा चॅप्टर जास्त लेंदी नाही आहे, पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रोग्राम ॲनालिसिस या चॅप्टरवरती आपण जे काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहेत ते सेम कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या 12th स्टँडर्डमध्ये पण आहे. सेम 12th स्टँडर्डमध्ये पण CS1 मधला सेकंड चॅप्टर, ठीक आहे, तुमचा डेटा स्ट्रक्चर म्हणून एक चॅप्टर आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जे अल्गोरिदम्स डिस्कस करणार आहात, जसं की बबल सॉर्ट, लिनियर सर्च, बायनरी सर्च, सो दीज ऑल अल्गोरिदम्स आर देअर इन अ 12th स्टँडर्ड ऑल्सो. सेम म्हणजे एकदम सेम, कट कॉपी पेस्ट, ठीक आहे, एकदम सेम अल्गोरिदम्स आहे तुमच्या 12th स्टँडर्डच्या CS1च्या बुकमध्ये पण, ठीक आहे. तर हे चॅप्टरमधले जे कन्सेप्ट्स आहेत ते तुम्ही आत्ताच परफेक्ट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 12th मध्ये जास्त अवघड वाटणार नाही काय, ठीक आहे. तर आपण सुरू करूयात आपला प्रोग्राम ॲनालिसिस चॅप्टर. तर प्रोग्राम ॲनालिसिस बेसिकली काय आहे, कधी करावं लागतं आपल्याला प्रोग्राम ॲनालिसिस, हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात. बघा, पहिलं तुम्ही हे समजून घ्या, तुम्ही ज्यावेळेस कोडिंग करता, ज्यावेळेस तुम्ही एखादा कोडिंग करता, जसं की C++ कोडिंग करता किंवा कोणताही कोडिंग करता तुम्ही, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही कोडिंग करता, C++ कोडिंग किंवा कोणताही लँग्वेजमध्ये तुम्ही ज्यावेळेस कोडिंग करता, कोडिंग करायच्या आधी ना डायरेक्ट तुम्ही कोडिंग करायला सुरू केलं ना, तिथं ना एरर्स व्हायचे चान्सेस असतात बरं का. म्हणजे मिस्टेक्स व्हायचे चान्सेस भरपूर असतात जर तुम्ही डायरेक्ट कोडिंग स्टार्ट केलं तर. कधी पण डायरेक्टली कोडिंग स्टार्ट नाही करायचं. काय करायचं, कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोडिंग करायचं असेल ना, त्याचं ॲनालिसिस करायचं आधी. काय करायचं, ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजे काय, ॲनालिसिस कसं करतो, बाय ड्रॉइंग अल्गोरिदम्स. अल्गोरिदम ड्रॉ करा, फ्लो चार्ट, अल्गोरिदम ड्रॉ करा, मग त्याच्यानंतर फ्लो चार्ट्स ड्रॉ करा, फ्लो चार्ट्स वगैरे ड्रॉ करा. हां, आता तुम्ही एकदा सुडो कोड लिहू शकता तुम्ही. अजून एक पण आहे सुडो कोड. हा, हे सगळं तुम्ही आधी करा, माहिती आहे का. म्हणजे कोणताही कॉम्प्लेक्स प्रोग्राम, कोणताही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा कोणताही कॉम्प्लेक्स प्रोग्राम तुम्ही ज्यावेळेस करता ना, कॉम्प्लेक्स प्रोग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही सॉल्व्ह करायच्या आधी डायरेक्ट जर तुम्ही कोडिंगला गेले, डायरेक्ट तुम्ही कोडिंग सुरू केलं तर व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. तेच तुम्ही काय केलं, आधी त्याला ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस केल्यानंतर त्याचा अल्गोरिदम लिहिला, म्हणजे इन शॉर्ट आपला कोड कसं रन होणार आहे, मग ते आपण रिप्रेझेंट केलं ग्राफिकल वेमध्ये इन द फॉर्म ऑफ फ्लो चार्ट. मग आपण त्याचं सुडो कोड लिहिलं. हां, हे सगळं आपलं झाल्यानंतर मग आपण समजा कोडिंग स्टार्ट केलं. हे सगळं झाल्यानंतर समजा मी कोडिंग स्टार्ट केलं तर आपले एरर्स खूप मिनिमाइज होऊ शकतात. खूप जास्त आपण एरर्स मिनिमाइज करू शकतो आणि एक चांगलं कोडिंग आपण करू शकतो. म्हणून कधी पण कोडिंग करताना लक्षात ठेवा, डायरेक्टली तुम्ही कोडिंगकडे जम्प करू नका. आधी ते कोड समजून घ्या. ते कोड कसं समजून घ्यायचं, ते कोडचं अल्गोरिदम कसं लिहायचं, ते कोडचं फ्लो चार्ट कसं ड्रॉ करायचं, ते कोडचं सुडो कोड कसं लिहायचं, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करू, कॉल्ड एज प्रोग्राम ॲनालिसिस. समजलं का रे? सगळ्यांना एक आयडिया भेटला असेल या चॅप्टरबद्दल. ओके, हे चॅप्टर कशाबद्दल आहे आणि या चॅप्टरमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहेत, तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं, ठीक आहे. पूर्ण चॅप्टर काय एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं. चलो, लेट्स स्टार्ट द चॅप्टर कॉल्ड एज प्रोग्राम ॲनालिसिस. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जास्त क्वेश्चन नाही आहे, पण जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. चलो, सगळ्यात आधी आपण स्टार्ट करू. पहिला टॉपिक काय आपला, स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्रोग्राम ॲनालिसिस. हे व्यवस्थित तुमचे CS1च्या नोटबुकमध्ये हे नोट्स व्यवस्थित लिहून घ्या बरं का. कारण काय आहे, लेक्चर ऐकायच्या तुम्ही फक्त लेक्चर ऐकून घेता, पण काही स्टुडंट्स नोट्स लिहित नाही आहे. नोट्स नसेल तर मग आज तुम्हाला असं वाटेल की मला समजलंय, पण नंतर मग परत व्हिडिओ बघावा लागेल आणि परत कॉम्प्लेक्स करताल तुम्ही, ठीक आहे. तुम्ही एकदम जे छोटंसं एकदम सिम्पल प्रोसेस असतो ना, ते सिम्पल प्रोसेसला तुम्ही स्वतः कॉम्प्लेक्स करता, कसं, नोट्स मेंटेन न करता, ठीक आहे. तर याचं नोट्स वगैरे सगळं मेंटेन करा, ठीक आहे. सो लेट स्टार्ट द टॉपिक. द फर्स्ट टॉपिक इज व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्रोग्राम ॲनालिसिस. एक्झामला 3 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन असतो. व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्रोग्राम ॲनालिसिस, एक्सप्लेन इन डिटेल. दिस क्वेश्चन कॅन कम इन युअर एक्झाम फॉर 3 or 4 मार्क्स. तर पहिलं क्वेश्चन हे तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्व इन प्रोग्राम ॲनालिसिस. आता प्रोग्राम ॲनालिसिस काय आहे मी तुम्हाला सांगितलं. कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेजमधला कोडिंग करायच्या आधी तुम्ही त्या प्रोग्रामला ॲनालाइज करा. कोणताही कॉम्प्लेक्स क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी तुम्ही त्या कॉम्प्लेक्स क्वेश्चनला ॲनालाइज करा. पण ॲनालाइज कसं करणार आपण, कोणते स्टेप्स आहेत ॲनालाइज करण्यासाठी, ते आधी आपण डिस्कस करूयात. आधी तुम्हाला प्रोग्रामिंग काय ते माहिती पाहिजे, ठीक आहे. या चॅप्टर म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधलेच एकदम सेम कॉपी पेस्ट करून आणलेले. प्रोग्रामिंग काय बघा, प्रोग्रामिंग इज अ सॉफ्टवेअर कन्सेप्ट. ऑफकोर्स
प्रोग्रामिंग काय आहे, हे एकदम सॉफ्टवेअर कन्सेप्ट आहे. आपण हे जे टर्बो C++ वापरतो, सो हे काय आहे, सॉफ्टवेअरचे कन्सेप्ट आहेत. हे एक सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. युअर प्रोग्राम इज डेव्हलप टू डू कम्प्युटर जॉब. आपल्याला कम्प्युटरकडनं एखादा जॉब करून घ्यायचं आहे, एखादा काम करून घ्यायचं आहे. वॉन्ट टू आउट सम वर्क विच हॅज टू बी डन बाय द कम्प्युटर. हे करण्यासाठी मला काय करावं लागेल, मला प्रोग्राम करावं लागेल आणि त्यालाच आपण प्रोग्रामिंग असं म्हणतो. प्रोग्राम डेव्हलपमेंट इज नॉट सिम्पल. येस, सो कॉम्प्लेक्स प्रोग्राम तुम्हाला करायचं असेल तर ते तेवढं सोपं नाही आहे. प्रोग्राम डेव्हलपमेंट इज अ स्किल, इट रिक्वायर्स लॉजिक. येस, तर तुम्ही ज्यावेळेस प्रोग्रामिंग करताना असं प्रोग्रामिंग, चलो आता मला प्रोग्राम करायचं, मला कोडिंग करायचं, बसलो कोडिंग करायला. प्रोग्राम करायला खूप जास्त तुम्हाला लॉजिकल वेने अप्रोच करावं लागतं, खूप जास्त लॉजिकल थिंकिंग करावं लागतं आणि त्याला लॉजिक लागतो मेन म्हणजे, ठीक आहे. तुम्हाला ते लॉजिक अप्लाय करावं लागेल, मगच तुमचा कोड सक्सेस होईल, मगच तुमचा प्रोग्राम सक्सेस होईल. When a problem has to be converted in computer program, it has to be analyzed. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम कम्प्युटरला द्यायचा असेल, एखादा प्रॉब्लेमचा सोल्युशन तुम्हाला कम्प्युटरकडनं घ्यायचं असेल, प्रॉब्लेमला तुम्हाला अनालाइज करता आला पाहिजे आधी, ठीक आहे. देअर आर नंबर ऑफ स्टेप्स इन्वॉल्ड इन गेटिंग द सोल्युशन टू अ प्रॉब्लेम. आपल्याकडे भरपूर स्टेप्स असू शकतात, आपल्याकडे भरपूर सोल्युशन असू शकतात. एक प्रॉब्लेमसाठी आपल्याकडे मल्टिपल सोल्युशन पण असू शकतात. समजतंय का प्रोग्रामिंग काय? प्रोग्रामिंग पहिली गोष्ट एवढं सोपं नाही आहे. प्रोग्रामिंग म्हणजे आपण कम्प्युटरकडनं प्रोग्रामच्या द्वारे एखादं काम करून घेतो आणि प्रोग्रामिंग करण्यासाठी आपल्याला एखादा लॉजिक लागतो. डायरेक्टली असं रँडमली कोड करून चालणार नाही. आणि तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स कोडिंग करायचं असेल तर कॉम्प्लेक्स कोड तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता, म्हणजे तुम्हाला थोडं सोपं वाटेल आणि तुम्ही एरर्सला मिनिमाइज करू शकता. जसं की मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं, यू कॅन मिनिमाइज द एरर्स. क्लिअर? चलो पटकन हे सगळं लिहून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट प्रोग्रामिंग. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. प्रोग्रामिंग काय एक एक्झाम्पल घेऊ. जसं की मी सांगितलं तुम्हाला, ॲड 2 नंबर्स अँड डिस्प्ले द रिझल्ट. एक छोटंसं प्रॉब्लेम घेतला मी, छोटंसं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, स्मॉल प्रॉब्लेम स्टेटमेंट. आता आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय म्हणतोय, ॲड 2 नंबर्स. आपल्याला 2 नंबरचं ॲडिशन परफॉर्म करायचं आहे आणि त्याचं रिझल्ट हे डिस्प्ले करायचं आहे. तर बघा, आधी तुम्हाला 2 नंबरचं ॲडिशन करण्यासाठी कॉमन सेन्स काय म्हणतो आपला, एकदम बेसिक आहे बरं का. टेक 2 नंबर्स, सपोज ए अँड बी, की आपल्याला आधी 2 नंबर्स घ्यावा लागेल ना, ए आणि बी. याच्यामध्ये आपण ए मध्ये स्टोअर करू 10, बी मध्ये स्टोअर करू 20. त्याचा रिझल्ट आपण परत अजून एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू, जसं की सी मध्ये येतो मग A+B. असं आपला कोडिंगचा लॉजिक असतो, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, टेक 2 नंबर्स, सपोज ए अँड बी ॲज इनपुट. आता ए अँड बी काय देतील, इनपुट देतील. इनपुट घेतील युजरकडनं. इनपुट कोण देणार, युजरकडनं आपण इनपुट घेऊ. त्याच्यानंतर काय करू, ॲड 2 नंबर्स. हे बघा, मग त्याच्यानंतर आपण असं ॲड करू, त्या 2 नंबर्सला आपण असं ॲड करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा रिझल्ट स्टोअर करू एका व्हेरिएबलमध्ये, जसं की सी मध्ये मी त्याचा रिझल्ट स्टोअर केलं, ठीक आहे. ए मध्ये पहिला नंबर असणार, बी मध्ये दुसरा नंबर असणार आणि सी मध्ये त्यांचा रिझल्ट असणार. डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ सी. हे सगळं झाल्यानंतर काय करू, आपण सीचा व्हॅल्यू डिस्प्ले करू, ठीक आहे. जसं की समजा मी C++ कोडिंग करतोय, तर मी काय करणार, सी आउट सीचा व्हॅल्यू मी डिस्प्ले करणार. बरोबर, सीचा व्हॅल्यू डिस्प्ले केल्यानंतर याच्या आतमध्ये काय डिस्प्ले होणार, 30. म्हणजे आउटपुटमध्ये काय येणार, 30 हे डिस्प्ले होणार. समजलं का? म्हणजे असं आपण एक ॲडिशन करू शकतो. हे झालं ॲडिशन करण्यासाठी लॉजिक. म्हणजे प्रोग्रामिंग असं केलं जातो. आधी आपल्याला आपण आता हे तर खूप छोटं प्रोग्राम होतं. मोठा प्रोग्राम तुम्ही ज्यावेळेस करता तर त्याचं ना सोल्युशन आधी तुम्ही असं लिहून काढा. आपण सोल्युशन असं लिहून काढणार, मग त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल कोडिंगमध्ये उतरणार. डायरेक्ट तुम्ही ॲक्च्युअल कोडिंगला उतरले तर एरर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. समजतं का? ओके, चलो. सो वी गो टू द नेक्स्ट स्लाइड. प्रोग्रामिंगचं एक छोटंसं एक्झाम्पल पण तुम्ही बघितलं असाल. सो नेक्स्ट स्लाइड. प्रोग्राम डेव्हलपमेंट काय आहे हे बघा, पण तुम्हाला माहिती पाहिजे. प्रोग्रामिंग काय आहे, प्रोग्राम डेव्हलपमेंट काय आहे, सगळं माहिती पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. सो प्रोग्रामचं डेफिनेशन काय म्हणतोय, प्रोग्राम द लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. प्रोग्राम बेसिकली काय असतो, आपण ज्यावेळेस कोडिंग करतो, कोडिंग म्हणा किंवा प्रोग्राम म्हणा, कोडिंग किंवा प्रोग्राम काय असतो, लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स इन अ स्पेसिफिक लँग्वेज, जसं की C++ लँग्वेज झालं. त्याच्यामध्ये आपण काही इन्स्ट्रक्शन देतो टू टेल द कम्प्युटर टू डू द जॉब इन अ सिक्वेन्स. म्हणजे कम्प्युटरकडनं एखादा काम करून घ्यायचं असेल आपल्याला, आपण असं प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण ते कोडिंग करतो कम्प्युटरला सांगण्यासाठी की बाबा काय काम करायचंय आणि ते काम कसं झालं पाहिजे. समजतं का सगळ्यांना? सगळं अंडरस्टूड व्हॉट इज प्रोग्राम. प्रोग्राम इज अ लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स इन स्पेसिफिक लँग्वेज टेल द कम्प्युटर टू डू द जॉब इन अ सिक्वेन्स. म्हणजे एक पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये, एका पर्टिक्युलर लॉजिकमध्ये आपण कम्प्युटरकडनं एखादं काम करून घेऊ शकतो, ठीक आहे. कम्प्युटरकडनं एखादं काम करून घेऊ शकतो, ठीक आहे. समजते का? दीज आर द फॉलोइंग स्टेप्स टू डेव्हलप प्रोग्राम. आपण हे सगळं करून आपण प्रोग्रामला डेव्हलप करू शकतो. काय काय करावं लागेल, हां, इथून आपला आन्सर सुरू होतोय. क्वेश्चन काय वाचलं होतं आपण, व्हॉट आर द स्टेप्स इन्वॉल्ड इन डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोग्राम. तर त्याचा आन्सर इथून सुरू होतोय.
आधी तुम्ही हे लिहिणार प्रोग्राम काय, तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये लिहिणार. बघा हे क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटणार. प्लीज नोट डाऊन करा, फक्त ऐकू नका लेक्चर्स. ठीक आहे. प्रोग्राम, व्हॉट इज प्रोग्राम, एक्सप्लेन द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोग्राम. द क्वेश्चन कॅन कम लाईक दिस ऑल्सो. सो यू हॅव टू राईट दिस डेफिनेशन ऑफ प्रोग्राम अँड यू हॅव टू राईट दिस स्टेप्स तुम्हाला अजून एलॅबरेट करून एक्सप्लेन पण करायचे. ठीक आहे. कोणते कोणते स्टेप्स असतात प्रोग्रामला डेव्हलप करण्यासाठी? आपल्याला आधी प्रोग्राम अनालिसिस करावं लागतं, मग डिझाईन करावं लागतं, मग कोडिंग करावं लागतं, मग टेस्टिंग, मग डॉक्युमेंटेशन. हे सगळं केल्यानंतर आपण सांगू शकतो की आपण प्रोग्राम अनालिसिस केलेले. प्रोग्राम अनालिसिस केल्यानंतर आपण ॲक्च्युअल कोडिंगमध्ये उतरू शकतो. डायरेक्ट तुम्ही कोडिंगमध्ये उतरू नका. डायरेक्ट कोडिंगमध्ये उतरलं तर जास्त एरर्स होऊ शकतात. जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं मग तुम्ही कोडिंगमध्ये उतरले तर तुमचे एरर्स कमी होऊ शकतात. मग सगळ्यांना तर काय काय करायचं तुम्हाला? प्रोग्राम अनालिसिस करायचंय, डिझाईन करायचंय, कोडिंग करायचंय, टेस्टिंग करायचंय, मग त्याचं डॉक्युमेंटेशन पण करायचंय. सांगतो तुम्हाला सगळं काय. लिहिलं सगळ्यांनी? प्रोग्राम अनालिसिस म्हणजे काय? तर वी शुड हॅव कम्प्लीट डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम अँड द रिक्वायरमेंट शुड बी क्लिअर बिफोर रायटिंग द सोल्युशन. सगळ्यात आधी प्रोग्राम अनालिसिस म्हणजे काय? तुम्ही एखादा कोडिंग करताय, एखादा क्वेश्चनचं कोडिंग करताय, तर तुम्हाला आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे आपण प्रोग्रामिंग का करतोय, कोणत्या पॉईंटसाठी करतोय आणि आपल्या आउटपुटमध्ये आपल्याला नेमकं काय भेटलं पाहिजे हे तुम्हाला आधी क्लिअर पाहिजे. ठीक आहे. नाहीतर गेले तुम्ही C++ ओपन केलं, फक्त कोडिंग करताय, पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते तुम्हाला आधी माहिती पाहिजे. ठीक आहे. सो युअर वी शुड हॅव द कम्प्लीट डेफिनेशन ऑफ द प्रॉब्लेम अँड द रिक्वायरमेंट शुड बी क्लिअर बिफोर रायटिंग द सोल्युशन. म्हणजे कोणते व्हेरिएबल्स यूज करायचे आहेत, ती व्हेरिएबल्स यूज करायचे आहेत, हे सगळं तुम्ही कोडिंग करायच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे. मगच तुम्ही कोडिंग करू शकता. जनरली एव्हरी प्रोग्राम्स नीड दिस 4 थिंग्स. द फर्स्ट थिंग इज द इनपुट, सेकंड थिंग इज द आउटपुट, थर्ड थिंग इज द स्टोरेज अँड द फोर्थ थिंग इज द प्रोसेस. तुम्ही कोणताही कोडिंग करा, कोडिंगमध्ये हे ना 4 प्रोग्राम अनालिसिस नेहमी करा. इनपुट म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोग्रामसाठी, तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी किती इनपुट द्यायचे हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. जसं की मी म्हटलं ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. ॲडिशन ऑफ 2 नंबर्समध्ये इनपुट किती असतो? A आणि B. हे झालं माझे इनपुट्स, हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. मग आउटपुट किती असणार माझं? ॲडिशन झाल्यानंतर एकच आउटपुट असणार. तो आउटपुट माझा स्टोअर होणार C मध्ये. म्हणजे माझा आउटपुट कोण असणार आहे? आउटपुटसाठी माझ्याकडे एकच व्हेरिएबल असणार आहे. समजते का? C मध्ये माझा आउटपुट होणार आहे. स्टोरेज, आता हे स्टोअर कुठं होणार? Cचं व्हॅल्यू स्टोअर कुठं होणार? मेमरीमध्ये. पण कोणत्या मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे ते पण आपण डिफाईन करतो. ठीक आहे. सो इनपुट टू बी सप्लाइड टू द प्रोग्राम. आउटपुट मीन्स इन व्हॉट फॉर्म आउटपुट इज रिक्वायर्ड. It represents the computer solution to give the problem. Storage, if output is there, the storage is required. That is, output has to be stored in some form. Input parameters also need to be stored. आता हे input, output, input हे output हे सगळं स्टोअर केलं पाहिजे का पॅरामीटरमध्ये. ठीक आहे. स्टोअर करण्यासाठी स्टोरेज लागतो आपल्याला. स्टोरेजमध्ये तुमचा रॅम, तुमचा रॉम सगळं तुम्ही CS2 मध्ये डिस्कस करणार आहात. ठीक आहे. सगळं आपल्याला माहिती पाहिजे कुठं स्टोअर होणार, कसं स्टोअर होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झॅक्ट प्रोसेस. नाव द इव्हेंट हॅज टू बी एक्झिक्युटेड. व्हॉट इज द सिक्वेन्स? आता हे असतो आपला प्रोसेस. A + B हे आपला प्रोसेस आहे. A आणि B मध्ये काय करायचं? ॲडिशन करायचं आहे. तर हे आपलं प्रोसेस आहे. तर हे सगळं तुम्हाला क्लिअर पाहिजे आधी. तर आपण खूप छोटंसं प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतोय, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. बट समटाईम्स इन C++ दॅट कॅन बी व्हेरी बिग प्रॉब्लेम स्टेटमेंट. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ॲक्च्युअल इंजिनिअरिंगमध्ये जाताल ना, इंजिनिअरिंगमध्ये, त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोग्राम भेटणार. Write a C++ code to sort 100 numbers. Write a C++ code to search a number from a given database. असे कॉम्प्लेक्स प्रोग्राम येताना तुम्हाला हे क्लिअर पाहिजे. इनपुट काय असला पाहिजे, आउटपुट काय असला पाहिजे, स्टोरेज काय असला पाहिजे, प्रोसेस काय असला पाहिजे. ठीक आहे. नोट करून घ्या पटकन. हे सगळं ॲज इट इज तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. किती सिम्पल आहे. तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. एवढं सिम्पल आहे. तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. पटकन लिहून घ्या. ठीक आहे. पटकन लिहून घ्या सगळ्यांनी. नोट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. पटकन सगळ्यांनी आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या बरं. ठीक आहे. चलो, आय होप सो सगळ्यांनी लिहिले. आता त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय? डिझाईन. बघितलं ना, प्रोग्राम अनालिसिसचे टोटल 5 स्टेप बघितले ना. आठवतं का तुम्हाला?
म्हणजे प्रॉब्लेम हे बघा स्टेप्स टू बी कोणते कोणते स्टेप्स असतात प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी. आपण प्रोग्राम अनालिसिस कंप्लीट केला, तर डिझाईनबद्दल डिस्कस करू, मग कोडिंगबद्दल डिस्कस करू, मग टेस्टिंग आणि मग डॉक्युमेंटेशन. ठीक आहे. बघा डिझाईन बेसिकली काय असतं. In this phase, generally solution plan is divided into small modules and then every module is designed separately. ठीक आहे. एखादा कॉम्प्लेक्स प्रोग्राम आपण करतो ना, कॉम्प्लेक्स प्रोग्राम एकदम कॉम्प्लेक्स प्रोग्राम, हे एक मॉड्यूल आहे बरोबर, हे लार्ज मॉड्यूल आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे एकदम मॉड्यूल म्हणजे आपला प्रोग्रामचा छोटासा पार्ट, म्हणजे आपला एक्झॅक्ट प्रोग्राम आहे. कॉम्प्लेक्स मॉड्यूल म्हणजे आपलं एक्झॅक्ट मॉड्यूल आहे. आता या मॉड्यूलला मी काय करतो, अजून छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड करतो. कॉम्प्लेक्स प्रोग्रामला मी छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड करतो. ठीक आहे. म्हणजे इनपुट, आउटपुट, प्रोसेस, स्टोरेज असं छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड करतो. हे असं छोटे छोटे मॉड्यूल, एक कॉम्प्लेक्स प्रोग्रामला आपण ज्यावेळेस असं छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड करतो, आपण काय एरर्स इझिली फाइंड आउट करू शकतो. आणि समजा फक्त इथं जर एरर होत असेल तर वी कॅन अनालाइज एरर. तर इथं कुठेतरी गडबड झालं, कॉम्प्लेक्स प्रोग्राममध्ये गडबड झालं तर पुन्हा स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला शोधत बसावं लागेल. इकडं तुम्ही ज्यावेळेस छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये कोड करतात तर तुम्हाला कळेल. आता समजा फॉर एक्झाम्पल मी इथं कोडिंग करतोय, इथं काहीतरी गडबड झालं तर मला लगेच समजून जाईल की बाबा गडबड येते. मग इकडे 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 काही चेंजेस करायची गरज नाही आहे. समजते का. तर एखादा कॉम्प्लेक्स मॉड्यूलला तुम्ही असं छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड केलं तर तुम्ही एरर्सला मिनिमाइज करू शकता. काय करू शकता, एरर्सला मिनिमाइज करू शकता. ठीक आहे. तेच तुमच्या पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं. ठीक आहे. सो इन दिस फेज जनरली सोल्युशन प्लॅन इज डिवाइडेड इंटू स्मॉल मॉड्यूल्स and then every module is designed separately. According to development strategy, various designing methods are available. आपल्याकडे डिझायनिंग करण्यासाठी various methods आहेत. Structural programming, object oriented programming has various design method. आता structural programming काय आहे, object oriented programming काय आहे, हे तुम्हाला 2 मिनिटात पुढे कळणारच आहे. Any one method can be used to design the program. एकतर तुम्ही structured programming करा किंवा object programming करा, कोणताही एक मेथड यूज करा आणि तुमचा प्रोग्राम करू शकता तुम्ही. These are the design. तर असं डिझाईन करू शकता किंवा असं डिझाईन करू शकता. या एक कॉम्प्लेक्स डिझाईनला अजून छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये तुम्ही ब्रेकडाऊन करा, म्हणजे तुमचं एरर्स जे आहेत ना, ते एरर्स जे आहेत ते मिनिमाइज होऊ शकतात. समजलं हाऊ टू डू द डिझाईन. कोडिंग, नेमकं कोडिंगमध्ये तुम्हाला काय करावं लागेल ते सांगतो बघा. इन दिस प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ अ प्रोग्राम डिझाईन इनटू प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे काय, आपण आता जे डिझाईन केले त्या डिझाईनला आपण कोडमध्ये कन्वर्ट करतो. पण आता जे कॉम्प्लेक्स मॉड्यूलला छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड केलं, आता ते छोटे छोटे मॉड्यूल्स आपण कोड करतो, त्याच प्रोसेसला आपण म्हणतो कोडिंग. कोडिंग म्हणजे एक्झॅक्ट C++ कोडिंग वगैरे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जावा, C++, पायथन, ASP.NET, रुबी, C#, AngularJS, भरपूर आपल्याकडे कोडिंग्स आहेत. ठीक आहे. कोडिंग म्हणजे ॲक्च्युअल कोड करणं. पण तुम्ही डायरेक्टली कोडिंगवर उतरणार का? डायरेक्ट कोडिंगवरती उतरायचं नाही. आधी तुम्ही काय करणार, त्याचं ॲनालिसिस करणार, मग डिझाईन करणार, एक लेआउट बनवणार. कॉम्प्लेक्स प्रोग्रामला छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड करणार आणि मग तुम्ही त्या छोट्या छोट्या मॉड्यूल्सचं कोड करा आणि त्या सगळ्या मॉड्यूल्सला एकत्र आणा. मग तुमचं कॉम्प्लेक्स कोड एकदम सिम्पल वेमध्ये रेडी होऊ शकतो. नेक्स्ट 4th आहे टेस्टिंग. आपल्याला टेस्टिंग पण करावं लागेल बरोबर. आफ्टर कोडिंग प्रोग्रामर हॅज टू टेस्ट द प्रोग्राम टू सी वेदर इट इज एक्झिक्युटिंग करेक्टली ऑर नॉट. If it has any problems, errors, then user has to see it and correct it. After correcting, verification is important. ज्यावेळेस कोड रन करता, कोड रन करायच्या आधी तुम्हाला टेस्ट करावं लागतं. टेस्ट करताना तुम्हाला काय एरर्स दिसले तर तुम्ही त्या एरर्सला आधी रेक्टिफाय करा, एरर्स सॉल्व्ह करा, मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचं कोडिंग सुरू करा. ठीक आहे. समजलं. टेस्टिंगमध्ये आपल्याला कळेल समजा कुठं काय एरर्स आहेत की नाही. समजा तुम्ही प्रोग्राम अनालिसिस केलं, त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन केलं, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये डिवाइड केलं, मग तुम्ही त्याला कंबाईन केलं आणि मग तुम्ही टेस्ट करायला आले ना, तुम्हाला एरर्स ना खूप कमी भेटणार. पण तेच तुम्ही डायरेक्ट कोडिंग सुरू केलं तर तुम्हाला एरर्स खूप जास्त भेटायचे चान्सेस असतात. समजलं का. डॉक्युमेंटेशन. आता डॉक्युमेंटेशन काय आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस, हे सगळं तुम्हाला नंतर करायचं बरं का, तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगमध्ये जाता ना, इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस कोडिंग कंप्लीट करताना, कोडिंग कंप्लीट झाल्यानंतर ना त्याचं डॉक्युमेंटेशन पण करावं लागतं. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, बेसिकली तुम्ही जे ज्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी कोडिंग केले ते कोड कसं यूज करायचं, इनपुट कसे द्यायचे, कोणत्या इनपुटसाठी आउटपुट काय असणार आहे, हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट्स पण बनवायचे असतात. The written information of program that has to be maintained for a developer as well as user is a document of program. डॉक्युमेंट तुम्हाला 2 बनावं लागतं. एक तुम्हाला युजरसाठी बनावं लागतं आणि एक डॉक्युमेंट तुम्हाला प्रोग्रामरसाठी, डेव्हलपरसाठी बनावं लागतं. डेव्हलपर एक डॉक्युमेंट, युजर म्हणजे जे यूज करणारे, आणि एक डेव्हलपर जे डेव्हलप करून त्याला अपग्रेड करणारे. देर आर 2 टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स. डेव्हलपर डॉक्युमेंटेशन, हे बघा तुम्हाला एक एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळेस कोणताही अप्लायन्स परचेस करता, मोबाईल फोन म्हणा
एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणा, त्याच्यासोबत एक मॅन्युअल भेटतो, बघितलं तुम्ही मॅन्युअल. एसीज म्हणा, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर म्हणा, टीव्ही म्हणा, त्याच्यासोबत एक ना बुक भेटतो, बुकलेट. बुकमध्ये ना लिहिलेलं असतं की बेसिकली त्या डिव्हाइसला कसं यूज करायचं. जसं की आता मी ना इथं पेन टॅब वापरतो, तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. बघा माझ्या समोर आहे तर तुम्हाला दाखवतोय. आता मी बेसिकली तुम्ही बघू शकता, मी हे सगळं जे लिहितोय ना हे बेसिकली या पेन टॅबने लिहितोय. हे तुम्ही बघू शकता, दिस इज अ पेन टॅब. आता हे पेन टॅब यूज कसं करायचं त्याचं एक मॅन्युअल माझ्याकडे आहे. सो दिस इज अ पेन टॅब अँड ह्या पेन टॅबला यूज कसं करायचं हे तुम्ही बघू शकता. माझ्याकडे पेन आहे आणि टॅब आहे. त्या पेन टॅबला यूज कसं करायचं त्याचं मॅन्युअल इथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे यालाच आपण म्हणतो डॉक्युमेंटेशन. आता हे मॅन्युअलला जर तुम्ही ओपन केलं तर बेसिकली त्यांनी दिलेले आहे की पेन टॅबला यूज कसं करायचं. दिसते का तुम्हाला, हे मॅन्युअल आहे बेसिकली. ठीक आहे, खूप मोठं मॅन्युअल आहे. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बेसिकली. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेत की याला तुम्ही यूज कसं करणार. सो दिस इज द युजर मॅन्युअल. याला आपण काय म्हणतो, युजर मॅन्युअल. आता हे मी यूज करतो ना, सो आय एम द युजर ऑफ दिस पेन टॅब. सो दिस इज अ युजर मॅन्युअल. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकता हे झालं डेव्हलपर डॉक्युमेंटेशन. म्हणजे काय, दिस टाईप ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द प्रोग्राम कोड्स, डिझाईन मेथड्स, टेस्टिंग मेथड्स आर मेंटेन. दुसरे डेव्हलपरसाठी असतो आणि युजरसाठी काय असतो, युजर डॉक्युमेंटेशन. इन दिस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू ऑपरेटिंग प्रोग्राम, इनपुट पॅरामीटर, आउटपुट पॅरामीटर. म्हणजे इनपुट कसं दिलं पाहिजे, कोणता इनपुटसाठी तुमचा आउटपुट कसं असेल, कोणता इनपुटसाठी आउटपुट कसं असेल आणि इनपुट तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये देणार ते सगळं तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये असलं पाहिजे. समजलं का सगळ्यांना डॉक्युमेंटेशन काय आहे. तर हे सगळं तुम्हाला फॉलो करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स कोड डिझाईन करता. तर तुम्हाला वाटत असेल काय बोरिंग थिअरी आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हे सगळं तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये सगळं तुम्ही करणार आहे. समजलं का. सो दीज आर द स्टेप्स. आता बघा प्रोग्राम डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय असतो, रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट. डिझाईनमध्ये फ्लो. आता प्रोग्रामरच्या डॉक्युमेंटेशनमध्ये बेसिकली हे सगळं असतो. फ्लो चार्ट असतो, अल्गोरिदम असतो, सुडो कोड असतो, त्याच्यानंतर सोर्स कोड असतो, टेस्टिंग रिपोर्ट, हे सगळं असतं त्याच्यामध्ये, ऑनलाईन रिपोर्ट. आणि युजरच्या डॉक्युमेंटेशनमध्ये काय असतो, युजर मॅन्युअल, हाऊ टू ऑपरेट द प्रोग्राम. समजते का, हाऊ टू ऑपरेट द प्रोग्राम. हे झालं डॉक्युमेंटेशन. तुम्ही घ्या पटकन. नेक्स्ट, आता आपण एक क्वेश्चन कंप्लीट केलंय जे तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतो आणि ते क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये असणारच आहे, बघून घ्या वाटलं सर. ठीक आहे, आता आपण डिस्कस करू आपल्या चॅप्टरचं सेकंड. हे बघा आपल्या चॅप्टरमध्ये आपल्याला अजून काय काय डिस्कस करायचं आहे. अल्गोरिदम, फ्लो चार्ट, सुडो कोड आणि काय अल्गोरिदम, लिनियर सर्च अल्गोरिदम, बायनरी सर्च अल्गोरिदम आणि सॉर्टिंगचे अल्गोरिदम. एवढंच आपल्याला आपल्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे आणि आपलं चॅप्टर होतो कंप्लीट. समजलं का. हे बघा बेसिकली आता अल्गोरिदम काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाममध्ये कंपल्सरी, आता उद्या परवा ज्यांचे पण एक्झाम्स आहेत, ठीक आहे, कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असणार आहे. अल्गोरिदम असणार म्हणजे असणार आहे. व्हॉट इज अल्गोरिदम, राईट अल्गोरिदम टू परफॉर्म ॲडिशन ऑफ टू नंबर्स. क्वेश्चन असं पण असू शकतो, व्हॉट इज अल्गोरिदम, एक्सप्लेन व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. व्हॉट इज अल्गोरिदम, एक्सप्लेन द फीचर्स ऑफ अल्गोरिदम. व्हॉट इज अल्गोरिदम, राईट अल्गोरिदम टू फाइंड द स्क्वेअर ऑफ टू नंबर्स. हे असं काही असू शकतं तुमच्या पेपरमध्ये क्वेश्चन आणि तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असेलच. कंपल्सरी तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन बघायला भेटणार. ठीक आहे, तर अल्गोरिदमचं एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे. अल्गोरिदम इज अ लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स प्रिपेअर्ड फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. ज्यावेळेस तुमच्याकडे कॉम्प्लेक्स प्रोग्राम आहे, ते कॉम्प्लेक्स प्रोग्रामचं सोल्युशन तुम्ही ज्यावेळेस लिहिता, सोल्युशन ते स्टेप बाय स्टेपमध्ये लिहिता. स्टेप 1, स्टेप 2, सोल्युशन 1, सोल्युशन 2, सोल्युशन 2, असं स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन असं स्टेप बाय स्टेपमध्ये लिहिता, मग त्यालाच आपण म्हणतो अल्गोरिदम. अल्गोरिदमचं डेफिनेशन काय, अल्गोरिदम इज अ लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स प्रिपेअर्ड फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. यू कॅन जस्ट फॉलो द स्टेप्स अँड यू कॅन राईट अ अल्गोरिदम. यू कॅन राईट अ प्रॉब्लेम टू सॉल्व दॅट प्रोग्राम. मी अल्गोरिदमला फक्त फॉलो केलं तर तुमचा प्रोग्राम रेडी होतो. समजतंय का, फक्त तुम्ही अल्गोरिदमला फॉलो करा. अल्गोरिदमला फॉलो केलं की तुमचा प्रोग्राम रेडी होतो. ठीक आहे, ते आपल्याला बनवायचं आहे डायरेक्ट कोडिंग सुरू करायच्या आधी. समजा तुमचा अल्गोरिदम चुकला तर तुमचं कोडिंग पण चुकणार. समजतंय का बेसिकली काय आहे. डायरेक्टली कोडिंगवरती उतरू नका, मेहनत करावं लागेल, पण तुम्ही आधी अल्गोरिदम बनवा. अल्गोरिदममध्ये काहीतरी चुकलं तर तुमचं कोडिंग पण 100% चुकणार. समजा तुमचा अल्गोरिदम बरोबर असेल तर तुमचं कोडिंग पण बरोबर असेल. समजलं का अल्गोरिदमचं इम्पॉर्टंट काय. कॉम्प्लेक्स कोडिंग करताना आधी अल्गोरिदम केलं पाहिजे, मगच कोडिंगवरती उतरले पाहिजे. डायरेक्ट कोडिंगवरती उतरून चालणार नाही.
हां, इट इज अ टूल. अल्गोरिदम काय बेसिकली टूल टू राईट द जॉब इन सिम्पल स्टेप्स इन सिम्पल इंग्लिश लँग्वेज. हो, आता सगळ्यांचा अल्गोरिदम ना वेगळा असू शकतो. मी एखादा प्रॉब्लेमसाठी अल्गोरिदम लिहितोय तर माझा अल्गोरिदम वेगळा असेल. तुम्ही एखादा प्रॉब्लेमसाठी अल्गोरिदम लिहिताय तर तुमचा प्रॉब्लेम वेगळा असेल, तुमचा अल्गोरिदम वेगळा असेल, पण त्याचं लॉजिक सेम असलं पाहिजे. समजतं का मी काय म्हणतोय? अल्गोरिदम वेगळं असेल पण त्याला तुम्ही रीड केलं ना, अल्गोरिदमला तुम्ही रीड केलं ना तर त्याचं लॉजिक सेम असलं पाहिजे. मी जे अल्गोरिदम, आता तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट सेम असेल पण तुमचा अल्गोरिदम आणि माझा अल्गोरिदम डिफरंट असेल, पण त्या अल्गोरिदमच्या आतमधलं लॉजिक जे असेल ना ते सेम असलं पाहिजे. यालाच आपण म्हणतो अल्गोरिदम. समजलं का? इट इज नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज. अल्गोरिदम म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, ते फक्त प्रोग्रामला स्टेप बाय स्टेपमध्ये लिहिण्याचं एक पद्धत आहे. इट गाईड्स द प्रोग्रामर टू प्रिपेअर द प्रोग्राम. बेसिकली आपण प्रोग्रामरला गाईड करू शकतो की प्रोग्राम कसं लिहायचं. समजलं का अल्गोरिदम काय? बघा, एक अल्गोरिदम जसं की आपण आधी पण डिस्कस केलं, राईट अल्गोरिदम टू व्हेरिएबल्स. अल्गोरिदमचा पहिला स्टेप आणि लास्ट स्टेप नेहमी फिक्स असतो. पहिला स्टेप नेहमी स्टार्ट असतो आणि लास्ट स्टेप नेहमी स्टॉप असतो. अल्गोरिदम लिहिताना तुम्ही पण लक्षात घ्या, पहिला स्टेप तुमचा स्टार्ट असतो आणि लास्ट स्टेप तुमचा स्टॉप असतो. बघा, आपण काय करतो, स्टार्ट केल्यानंतर काय करतो, टेक 2 नंबर्स ए अँड बी. म्हणजे आपल्याला ॲडिशन करायचं ना रे, ए मध्ये आपला पहिला नंबर असणार, बी मध्ये आपला दुसरा नंबर असणार. आता मी 10-20 घेतो, 10-20च्या ठिकाणी कोणताही नंबर असू शकतो. ॲड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी अँड स्टोर द व्हॅल्यू इन सी. मग सी मध्ये त्यांचा रिझल्ट स्टोर होणार, म्हणजे 30 स्टोर होणार. समजते का? डिस्प्ले द टोटल व्हॅल्यू ऑफ सी. मग सीला तुम्ही काय करणार, डिस्प्ले करणार. सीला डिस्प्ले करणार म्हणजे रिझल्ट डिस्प्ले करणार आणि स्टॉप करणार. झालं तुमचं ॲडिशन. ठीक आहे, म्हणजे ॲडिशन करण्यासाठी असं आपण अल्गोरिदम लिहितो. समजलं का अल्गोरिदम कसं लिहितो? आता तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे अल्गोरिदमचं कोडिंग कसं करतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे की ॲडिशन ऑफ टू नंबरचं C++ कोड कसं करतो. मी C++ व्हिडिओज अपलोड केले, त्याच्यात बघू शकता. सगळ्यात पहिलं कोड मी तेच घेतले, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. बरोबर? तर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे ॲडिशन कसं करायचं. पण डायरेक्ट तुम्ही कोडिंग करायला गेले तर एरर्स होऊ शकतात. पण तुम्ही असा अल्गोरिदम लिहा आधी, अल्गोरिदम लिहा, मग तुम्ही कोडिंग करा. एरर्स व्हायचे चान्सेस कमी असतात. समजलं का अल्गोरिदम कसं लिहायचं? पहिलं स्टेप आणि लास्ट स्टेप अल्गोरिदमचा फिक्स असतो, दॅट इज स्टार्ट स्टॉप. मधल्या स्टेप्समध्ये आपला कोडिंगचा एक्झॅक्ट लॉजिक असतो. छोटंसं अल्गोरिदम होतं एक्झाम्पल. आपण अजून एक अल्गोरिदम बघूयात. हे बघा, हे अल्गोरिदम कसं लिहायचं. तुमच्या एक्झाममध्ये अल्गोरिदम काही विचारू शकतो तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता सगळ्यांचा अख्ख्या क्लासमध्ये सगळ्यांचा अल्गोरिदम वेगवेगळा असेल पण त्याचं लॉजिक सेम असेल. समजते का? तुम्ही म्हणताल सर, तुम्ही म्हटलं आम्हाला की अल्गोरिदम तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. आम्ही आमच्या एक्झाममध्ये आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये दिलं तर आमच्या टीचरनी मार्क्स कट केलेत. एव्हरी इयर स्टुडंट्स कम टू मी विथ द सेम कंप्लेंट. अरे बट तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं पण त्याचं लॉजिक सॅटिस्फाय होतोय का, ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे कोड लिहिताना त्याचं लॉजिक सॅटिस्फाय झाला पाहिजे, मगच ते अल्गोरिदम व्हॅलिड आहे, नाहीतर ते अल्गोरिदम व्हॅलिड नाहीये. समजते का? क्वेश्चन काय हे बघा, क्वेश्चन काय, अल्गोरिदम टू एक्सचेंज द व्हॅल्यू ऑफ 2 व्हेरिएबल्स. म्हणजे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि दोन्ही व्हेरिएबल्सचं व्हॅल्यू आपल्याला एक्सचेंज करायचे. म्हणजे समजा ए मध्ये समजा 10 आहे आणि बी मध्ये समजा 20 आहे. आपला कोड रन झाल्यानंतर ना यांचे व्हॅल्यूज स्वॅप झाले पाहिजेत. कोड रन झाल्यानंतर ए मध्ये 20 यायला पाहिजे आणि बी मध्ये 10 यायला पाहिजे. म्हणजे हे आपलं क्वेश्चन आहे. समजलं का? याच्यासाठी आपल्याला कोडिंग करायचं आहे. बेसिकली आपल्याला ना व्हॅल्यूजला स्वॅप करायचे आहेत, व्हॅल्यूजला एक्सचेंज करायचे आहेत. याच्यासाठी तुम्ही डायरेक्टली कोडिंग करायला गेले ना, कुठं ना कुठं तुम्ही गडबड करताल. 100% तुम्ही कुठं ना कुठं गडबड करायचे चान्सेस आहेत. आता काही स्टुडंट्स बरोबर पण कोड करू शकतात, पण मॅक्झिमम मुलं कुठं ना कुठं काहीतरी गडबड करायचे चान्सेस आहेत. मग काय करा, ह्या लॉजिकचं ना आधी अल्गोरिदम लिहा. तुम्हाला क्वेश्चन तर कळालं आहे काय करायचं आहे. 2 व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज आहेत. त्यांचे व्हॅल्यूज आपल्या कोडने काय केलं पाहिजे, आपल्या प्रोग्रामने काय केलं पाहिजे, त्यांचं व्हॅल्यूज एक्सचेंज केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला कोडिंग करायचं आहे. तर कोडिंग डायरेक्टली सुरू करायच्या आधी तुम्ही काय करा, अल्गोरिदम लिहा. काय लिहा? अल्गोरिदमचा पहिले स्टेप काय आहे रे, तुम्हाला माहिती आहे. अल्गोरिदमचा पहिले स्टेप काय आहे, स्टार्ट, आणि लास्ट स्टेप काय आहे, स्टॉप. हे फिक्स ठेवा. ठीक आहे. आता स्टेप नंबर 2 मध्ये ना नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला इनपुट घ्यावा लागतो. ठीक आहे. अल्गोरिदम तुम्ही स्टार्ट केल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला इनपुट घ्यावा लागतो. इनपुट घेतल्याशिवाय काम होणार नाही, तुम्हाला इनपुट घ्यावं लागेल. ठीक आहे. तर तुम्ही घेतलं इनपुट. तर इनपुट काय, ए आणि बी. तुम्ही 2 इनपुट घेतले, ए आणि बी. ए मध्ये तुमचा पहिला नंबर स्टोर आहे 10 आणि बी मध्ये तुमचा दुसरा नंबर स्टोर आहे दॅट इज 20. आता 10-20च्या ठिकाणी तुम्ही काही नंबर घ्या चालेल. आपल्याला स्टेप 3 मध्ये काय करायचं आहे, स्टोर द व्हॅल्यू ऑफ ए इन एक्स. हां, तुम्हाला काय करायचं आहे, आता डायरेक्टली तुम्ही एक्सचेंज करू शकत नाही. तर आणि एका टाइमला तुम्ही दोन्ही स्वॅप करू शकत नाही. तुम्ही म्हणताल की मी एचा व्हॅल्यू बी मध्ये टाकतो आणि बीचा व्हॅल्यू ए मध्ये टाकतो. एकाच स्टेपमध्ये दोन्ही स्टेप पॉसिबल नाही. तर तुम्ही एचं व्हॅल्यू बी मध्ये टाकलं तर तुम्ही मग बीचा व्हॅल्यू परत ए मध्ये टाकू शकत नाही डायरेक्टली.
कोडिंगमध्ये डायरेक्टली ते पॉसिबल नाही. व्हेरिएबल्समध्ये तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू एक्सचेंज करू शकत नाही. आता काही स्टुडंट म्हणणार चला मी एचा व्हॅल्यू बी मध्ये टाकतो, मग काय होणार, ए पण 10 असणार आणि बी पण 10 असणार. 20 तर गेला, 20 परत कसं आणणार तुम्ही, गेला ते. तर असं डायरेक्टली आपण व्हॅल्यू एक्सचेंज करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, आपण एक टेम्पररी व्हेरिएबल यूज करू शकतो. आता टेम्पररी व्हेरिएबल घेतो एक्स, काय करतो टेम्पररी व्हेरिएबल एक्स घेतो. आता मी काय करतो, एक्सचा व्हॅल्यू एक्समध्ये घेतो. एक्सचा व्हॅल्यू मी बॅकअप घेतलं रे, मी बॅकअप घेतलं एक्समध्ये. आता मी एचा व्हॅल्यू बी मध्ये टाकतो. हो 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 नाही थांबा, आता काय केलं मी टेम्पररी व्हेरिएबल एक्स वापरलं. ठीक आहे. स्टोअर द व्हॅल्यू ऑफ ए इन एक्स. एचा व्हॅल्यू मी कशामध्ये स्टोअर केलं, एक्समध्ये स्टोअर केलं, बॅकअप घेतलं. ट्रान्सफर बी व्हॅल्यू टू ए. हां, बीचा व्हॅल्यू ए मध्ये ट्रान्सफर करा. बीचा व्हॅल्यू ए मध्ये ट्रान्सफर करा. बीचा व्हॅल्यू ए मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर ए काय होणार 20 आणि बी पण काय होणार 20. ट्रान्सफर एक्स टू बी म्हणून आपण बॅकअप घेऊन ठेवलं होतं. आता एक्सचा व्हॅल्यू तुम्ही बी मध्ये ट्रान्सफर करा ना, मग ए काय असणार आहे, ए तुमचं 20 असणार आहे आणि बी तुमचं 10 असणार आहे. समजलं का हे याचा रोल काय समजलं का. हे टेम्पररी व्हेरिएबल आहे. टेम्पररी व्हेरिएबल आपला डेटा टेम्पररी स्टोअर करू शकतो. एक मोमेंटला काय झालं, दोन्ही 20-20 झाले. मग आपण काय केलं, एक्सचा व्हॅल्यू बी मध्ये मूव्ह केला, तर ए 20 झालं, बी 10 झालं. आधी बघा काय होतं, आधी बिफोर काय होतं, ए मध्ये 10 होता आणि बी मध्ये 20 होता. आफ्टर काय झालं, आफ्टरमध्ये ए मध्ये 20 आलं आणि बी मध्ये 10 झालं. म्हणजे लिटरली आपण काय केलं, एक्सचेंज केलेत, व्हॅल्यूजला एक्सचेंज केलं. तर व्हॅल्यूला एक्सचेंज करण्यासाठी आपण एक टेम्पररी व्हेरिएबलचा हेल्प घेतला, कॉल्ड एज एक्स. समजलं का. हे असं तुम्ही डायरेक्टली हे कोडिंग करायला गेलं ना, तुम्हाला खूप अवघड गेलं असतं रे. म्हणून आधी आपण असं लिहून काढू, स्टार्ट 2 नंबर्स ए अँड बी, स्टोअर द व्हॅल्यू ऑफ ए इन एक्स, ट्रान्सफर बी व्हॅल्यू टू ए, ट्रान्सफर एक्स टू बी, डिस्प्ले एक्सचेंज व्हॅल्यू दॅट इज ए अँड बी अँड स्टॉप. मी आधी असं अल्गोरिदम लिहून घेतलं तर सोपं झालं असतं. ठीक आहे, समजलं. पटकन लिहून घ्या अल्गोरिदम. एक्झाम्पल कुठेतरी नोटबुकमध्ये साईडला तुम्ही नोट करून लिहू शकता. पटकन लिहून घ्या अल्गोरिदम तुमच्या पेपरमध्ये असायचे चान्सेस भरपूर आहेत बरं का. झालं, पटकन लिहून घ्या बरं अल्गोरिदम. बरोबर ना. चलो आता नेक्स्ट, हे क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम एक्झाममध्ये 3 मार्काला विचारू शकतात. कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये 3 मार्कला असेल. बघा ठीक आहे, भेटलंच पाहिजे तुम्हाला पेपरमध्ये. ठीक आहे, आणि असणारच. 3 मार्काला म्हटलं तर काही मुलं काय करतात माहिती का, फक्त 3 पॉईंट लिहितात. 3 मार्काला म्हटलं तर 3 पॉईंट चालणार नाही. कमीत कमी 6 ते 7 पॉईंट किंवा मॅक्स 8 पॉईंट्स असेल ना, तुम्हाला 100%, आणि ते पण व्हॅलिड पॉईंट्स असेल ना, तर तुम्हाला तुमच्या टीचरला 3 मार्क द्यावंच लागेल. मार्क कट करू शकत नाही. हे फॉलो करा बरं का. उद्या परवा पेपर आहे ना तुमचा, फॉलो करा. ठीक आहे का. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम म्हणजे अल्गोरिदम लिहिताना तुम्हाला हे पॉईंट्स तुमच्या डोक्यात ठेवावं लागेल. अल्गोरिदम कसं पण लिहायचं नाही. आपण अल्गोरिदम आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही सांगितलं अल्गोरिदम तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता, फक्त त्याचं लॉजिक सॅटिस्फाय झाला पाहिजे. अल्गोरिदम लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत. कोण पण कसंही लिहायला चालू झालं तर चालणार नाही आपल्याला. ठीक आहे, भले लॉजिक बरोबर असेल पण तरी एक रूल आहेत, ते हे रूल फॉलो करून तुम्ही तुमचं अल्गोरिदम लिहायचं. इट शुड बी इझी अँड इन अ सिम्पल लँग्वेज. तुमचा अल्गोरिदम नेहमी इझी आणि एका सिम्पल लँग्वेजमध्ये असला पाहिजे, असं कॉम्प्लेक्स असला पाहिजे. इट शुड नॉट रिपीट द टास्क अगेन अँड अगेन. जसं की आपण एखादा टास्क करतोय, टास्क परत सारखं रिपीट नाही झाला पाहिजे. जेवढं तुमचं टास्क सारखं रिपीट होतो, तुमचं कोड तेवढंच कॉम्प्लेक्स होतो. तुमचं कोड काय होतो, तेवढंच कॉम्प्लेक्स होतो आणि त्याला स्पेस पण तेवढंच वाढतो. स्पेस पण वाढतो आणि तेवढं कॉम्प्लेक्सिटी पण वाढतो. सारखं टास्क रिपीट झाले नाही पाहिजे. टास्क 2दा रिपीट नाही झाला पाहिजे. एव्हरी स्टेप मस्ट बी ॲक्युरेट अँड कम्प्लीट इन इट सेल्फ. प्रत्येक स्टेप जे आहे ते ॲक्युरेट असलं पाहिजे आणि कम्प्लीट असलं पाहिजे. इट कॅन बी इझिली मॉडिफाईड इफ नेसेसरी. हां, तुम्ही असा अल्गोरिदम लिहा जे इझिली मॉडिफाय करू शकतो आपण. असं एखादा अल्गोरिदम लिहिलं त्याला मॉडिफाय करायला परत खूप कॉम्प्लेक्स झालं, असं नाही झालं पाहिजे. इट शुड बी इझिली अंडरस्टँडेबल. हो, असा अल्गोरिदम लिहा ते इझिली आपल्याला समजलं पाहिजे अदर्स. अँड स्टेप शुड बी क्लिअर अँड कन्साईज. तुमचे स्टेप्स जे आहेत ते एकदम क्लिअर आणि कन्साईज असले पाहिजे. ठीक आहे, एकदम कमी स्टेप असले पाहिजे आणि शॉर्ट अँड सिम्पल अल्गोरिदम असला पाहिजे. असं नाही की अल्गोरिदम तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिताय तर लिहिलं 2 पेजेस भरून, असं चालणार नाही.
शुड बी इकॉनॉमिकल इन द यूज ऑफ कम्प्युटर टाइम अँड कम्प्युटर स्टोरेज अँड पेरिफरल्स. हा इकॉनॉमिकल असला पाहिजे, म्हणजे कम्प्युटर ते प्रोग्रामला रन करण्यासाठी कमी टाइम घेतला पाहिजे, कमी स्टोरेज घेतला पाहिजे आणि कमीत कमी पेरिफरल्स म्हणजे तुमचा माऊस, कीबोर्ड, इनपुट आउटपुट, कमीत कमी इनपुट आउटपुटचा यूज केला पाहिजे. जेवढं तुम्ही इनपुट आउटपुटचं जास्त यूज करता तेवढं तुमचं कॉम्प्लेक्स होतं प्रोग्राम. सगळ्यांना कमीत कमी यूज झाला पाहिजे बरं का. त्यालाच आपण आयडियल अल्गोरिदम म्हणतो किंवा त्यालाच आपण एक बेस्ट अल्गोरिदम म्हणतो. जेवढं कमी टाइम असेल, जेवढं कमी टाइममध्ये रन होतो, जेवढं कमी स्टोरेजमध्ये रन होतो, तेवढंच तुमचा अल्गोरिदम बेस्ट असतो. इट शुड बी करेक्ट फॉर क्लिअर डेफिनेशन सिच्युएशन, म्हणजे एकदम क्लिअर आणि सिंपल असला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट समजलं का. हे सगळं तुमच्या पेपरमध्ये विचारायचे चान्सेस आहेत. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे फ्लो अनालिसिस टूल दॅट इज फ्लो चार्ट. अल्गोरिदम समजलं का सगळ्यांना. अल्गोरिदम तर अल्गोरिदमला ना तुम्ही पिक्टोरियल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकता बाय द फ्लो चार्ट. फ्लो चार्ट इज इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. याचे रूल्स, सिम्बॉल्स सगळं माहित पाहिजे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट अ न्यू कन्सेप्ट कॉल्ड एज फ्लो चार्ट. आता आपण एक नवीन टॉपिक सुरू करू. अल्गोरिदम संपलं बरं का. अल्गोरिदम क्लिअर आहे ना सगळ्यांना. अल्गोरिदम डन. आता आपण सुरू करतोय फ्लो चार्ट. फ्लो चार्ट काय आहे, फ्लो चार्ट काय ते आधी बघून घ्या. द मेथड यूज टू रिप्रेझेंट अन अल्गोरिदम, म्हणजे अल्गोरिदमला पिक्टोरियल फॉर्ममध्ये किंवा ग्राफमध्ये असं लिहितो ना आपण. तुमच्या नोटबुकमध्ये बघितलं असं आपण ग्राफमध्ये बनवतो, चार्ट्स बनवतो, चार्ट्स बनवून आपण माइंड मॅप वगैरे बनवतो. तर हे यूज करून ना आपण आपलं कन्सेप्टला इझी करतो की नाही. तुम्ही तुमच्या फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बघितलं असं असं आपण चार्ट्स ड्रॉ करतो. असं चार्ट्स का ड्रॉ करतो बरं, असं फ्लो चार्ट्स का ड्रॉ करतो, कारण आपण एखादा कॉम्प्लेक्स कन्सेप्टला इझी करू शकतो. तसंच आपल्या कोडिंगमध्ये पण आपण असं फ्लो चार्ट्स वगैरे ड्रॉ करू शकतो. एखादा कॉम्प्लेक्स कोडला आपण इझी करू शकतो. एखादा कॉम्प्लेक्स कोडला आपण काय करू शकतो, इझी करू शकतो. समजतंय का सगळ्यांना. सो वी कॅन मेक द मेथड यूज टू रिप्रेझेंट अन अल्गोरिदम इन पिक्टोरियल फॉर्म विथ स्टँडर्ड मिनिंगफुल सिम्बॉल इज कॉल्ड एज फ्लो चार्ट. आता तुम्हाला तुमच्याकडे काय सिम्बॉल्स असतात तेच यूज करू शकतो आपण, बाकीचे सिम्बॉल्स यूज करू शकत नाही. फ्लो चार्ट इज प्रिपेअर्ड आफ्टर अल्गोरिदम फॉर अ गिवन टास्क. आधी तुम्हाला अल्गोरिदम बनवावं लागेल. अल्गोरिदम बनल्यानंतर तुम्हाला फ्लो चार्ट करावं लागेल. तुम्ही तुमच्या CS2च्या प्रॅक्टिकलमध्ये ट्वेल्थमध्ये तुम्ही तुमच्या CS2च्या प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस तुम्ही 8085चं कोडिंग करताना 8085चं कोडिंग करताना आधी तुम्ही अल्गोरिदम लिहिता. तुम्ही अल्गोरिदम लिहिल्यानंतर तुम्ही त्याचा फ्लो चार्ट लिहिता. ते का फ्लो चार्ट लिहिल्यानंतर मग तुम्ही तुमचा 8085चं कोडिंग करता, मग तुम्ही ALP कोडिंग करता. म्हणजे 12थमध्ये पण तुम्ही प्रॅक्टिकल्समध्ये बघू शकता. मग आधी आपण अल्गोरिदम फ्लो चार्ट का करतो बरं, का करतो, कारण आपण आधी कॉम्प्लेक्स प्रोग्रामला अनालाइज करतोय. मग त्याच्यानंतर आपण प्रोग्रामिंग सुरू करतो. डायरेक्टली प्रोग्रामिंग सुरू होत नाही. तुम्ही डायरेक्टली प्रोग्राम सुरू केलं तर एरर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. तर हे तुम्ही समजून घ्या. फ्लो चार्ट इज बेसिकली प्रिपेअर्ड इन फॉर्म्युलेटिंग अँड अंडरस्टँडिंग अल्गोरिदम. अल्गोरिदमला समजूनच आपण फ्लो चार्ट बनवतो. फक्त फ्लो चार्ट असं एक चार्टच्या फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. फ्लो चार्ट एक्सप्लेन्स ॲक्च्युअल फ्लो ऑर स्टेप्स इन विच प्रोग्राम्स एक्झिक्यूट. फ्लो चार्ट आपल्याला एक्झॅक्टली एक्सप्लेन करतो की आपला प्रोग्राम कसा रन होणार आहे. ड्रॉ फ्लो चार्ट द सिम्बॉल्स आर यूज. कोणते सिम्बॉल्स आपण यूज करतो ते पण आपण डिस्कस करून घेऊयात. सिम्बॉल्स यूज करतो आपण फ्लो चार्ट ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे. समजतंय का सगळ्यांना. दीज आर द सिम्बॉल्स. फ्लो चार्ट स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला आता अल्गोरिदम आठवतं. अल्गोरिदम सगळ्यांना अल्गोरिदम आठवतं का. अल्गोरिदममध्ये आपण स्टार्ट करतो ना, तर स्टार्ट आपण या सिम्बॉलने करतो फ्लो चार्टमध्ये. म्हणजे अल्गोरिदममध्ये पहिला स्टेप आठवतो स्टार्ट, तर तुम्ही स्टार्ट फ्लो चार्टमध्ये लिहिताना असं लिहिता स्टार्ट. अल्गोरिदमचा पहिला स्टेप फ्लो चार्टमध्ये आपण असं लिहितो, या सिम्बॉलने लिहितो. परत एकदा डिक्टेट करतो. अल्गोरिदमचा पहिला स्टेप फ्लो चार्टमध्ये आपण असं लिहितो, या सिम्बॉलने लिहितो. समजलं का. स्टॉप पण आपण या सिम्बॉलने लिहितो, असं या सिम्बॉलने आपण लिहितो. ठीक आहे. सिम्बॉल चेंज नाही झाला पाहिजे. ठीक आहे. अ पॅरलोग्राम इज रिप्रेझेंट फॉर इनपुट आउटपुट. आपण ज्यावेळेस इनपुट आउटपुट घेतो ना त्यावेळेस आपण ना पॅरलोग्राम घेतो. हे तुम्हाला एकदम स्क्वेअर दिसत असेल पण ॲक्च्युली पॅरलोग्राम आहे. असं एक्झाममध्ये असं पॅरलोग्राम वगैरे व्यवस्थित ड्रॉ करायचं बरं का. आता तुमच्या एक्झाममध्ये ना हा पण क्वेश्चन खूप जास्त विचारतो. व्हॉट इज फ्लो चार्ट, विच सिम्बॉल्स आर युज्ड इन द फ्लो चार्ट. 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. तर तुम्ही लास्ट स्लाइडमध्ये नोट केलं ना, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळं सिम्बॉल्समध्ये तुम्हाला ॲड करता आलं पाहिजे. सगळं इम्पॉर्टंट आहे बरं का. सगळं तुमच्या पेपरमध्ये विचारणार. बघा तुम्ही पेपरमध्ये पॅरलोग्राम इज यूज टू रिप्रेझेंट द इनपुट आउटपुट. मग त्याच्यानंतर आपल्याकडे रेक्टँगल असतो. रेक्टँगल इज यूज टू रिप्रेझेंट द प्रोसेसिंग. आपण एखादा प्रोसेस करतो ना, जसं की मी सांगतो C इज इक्वल टू A+B. आता थोड्या वेळ पूर्वी आपण बघितलं ना C इज इक्वल टू A+B. तुम्ही असं रेक्टँगलमध्ये टाका. प्रोसेसिंग त्यावेळेस डेटा प्रोसेसिंग होतो, कॅल्क्युलेशन प्रोसेसिंग, ते सगळं असं रेक्टँगलमध्ये असणार. समजलं का. इनपुट आउटपुट या सिम्बॉलमध्ये असणार.
सॉरी इनपुट आउटपुट नाही, स्टार्ट स्टॉप या सिम्बॉलमध्ये असणार. इनपुट आउटपुट पॅरलोग्राममध्ये असणार आणि तुमचा कॅल्क्युलेशन प्रोसेसिंग हे सगळं रेक्टँगलमध्ये असणार. समजते का? ड्रॉ करून घ्या, पटकन ड्रॉ करायचं. ठीक आहे. रेकॉर्डिंग खूप कॉम्प्लेक्स काम आहे बरं का, एवढं सोपं नाही रेकॉर्डिंग करणं. एखाद्या वेळेस ऑफलाईन लेक्चर घेतलेलं परवडतं, पण रेकॉर्डिंगमध्ये खूप जास्त एफर्ट्स लागतात ॲक्च्युली. ठीक आहे, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, रेकॉर्डिंगच करावं लागेल आपल्याला. तुमच्याकडे पण ऑप्शन नाही आहे, तुम्हाला रेकॉर्डिंगच ऐकावं लागेल आणि तुम्हाला पण नोट्स मेंटेन करावं लागेल. ठीक आहे. हे बघा फ्लो चार्टमध्ये अजून पण सिम्बॉल आहेत. फ्लो चार्टमध्ये अजून कोणते सिम्बॉल आहे? आपण डायमंडचं पण सिम्बॉल वापरतो बरं का. डायमंडचा सिम्बॉल, डायमंडचा सिम्बॉल कधी वापरतो माहिती आहे का? डायमंडचा सिम्बॉल आपण वापरतो टू टेक द डिसिजन्स. डायमंड सिम्बॉल इज यूज फॉर डिसिजन मेकिंग. येस असेल तर आपण इकडे जातो, नो असेल तर आपण इकडे जातो. तर एखाद्या डिसिजनमध्ये दोन पॉसिबिलिटी असतात, एक असतो येस, एक असतो येस आणि एक तर असतो नो. येस असेल तर आपण इकडे खाली जातो आणि नो असेल तर आपण इकडे जातो. असं आपण म्हणतो डायमंड डिसिजन घेण्यासाठी वापरतो. डिसिजन बॉक्स इज कॉल्ड एज डिसिजन बॉक्स इज रिप्रेझेंट बाय डॅश सिम्बॉल. MCQ मध्ये विचारतात डायमंड. अँड दीज आर द ॲरो. या ॲरोजला आपण म्हणतो डेटा फ्लो लाईन्स. अल्गोरिदम फ्लो चार्टमध्ये असं असतो ना, असं ॲरो वगैरे आपण देतो ना, ॲरो वगैरे आपण देतो. सो या ॲरोला आपण म्हणतो डेटा फ्लो लाईन्स. ॲरोमधनं आपला डेटा फ्लो होतो. हे बेसिकली आपलं डायरेक्शन इंडिकेट करतं. आपलं डायरेक्शन बेसिकली याने इंडिकेट होतो. ठीक आहे, काय इंडिकेट होतो? डायरेक्शन. सो द डायरेक्शन ऑफ द कोड इज इंडिकेटेड बाय दिस ॲरोज. समजते का सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट आणि आपल्याकडे अजून एक सिम्बॉल आहे, कनेक्टर म्हणतो आपण याला. कनेक्टर बेसिकली काय आहे? समजा तुमचा फ्लो चार्ट तुम्ही लिहित आहे, हे तुमचं नोटबुक आहे, तुमचं नोटबुक आहे आणि तुम्ही या नोटबुकमध्ये ना तुमचं फ्लो चार्ट लिहित आहे, हे तुमचं नोटबुक आहे. समजा नोटबुकमध्ये तुम्ही इथं स्टार्ट केलं, नोटबुकमध्ये तुम्ही कोडिंग ना इथं स्टार्ट केलं, तुमचं फ्लो चार्ट आहे ना ते इकडं स्टॉप होतोय. हे तुमचं नोटबुक आहे बरं का. आता तुम्ही कोडिंग लिहिताय, फ्लो चार्ट ड्रॉ करताय, फ्लो चार्ट ड्रॉ करताय. आता तुमचा फ्लो चार्ट कंटिन्यू होत आहे, पण तुम्हाला नेक्स्ट पेजमध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही कनेक्टर यूज करू शकता. इथं काय करू शकता? तर तुम्ही कनेक्टर यूज करू शकता. असं कनेक्टर यूज करू शकता आणि मग इथं तुम्ही त्या कनेक्टरला परत कंटिन्यू करू शकता. कनेक्टर बेसिकली काय आहे? तुमचा फ्लो चार्टला कनेक्ट करण्याचा हेल्प करतो. असं कनेक्टर तुम्ही यूज करू शकता. तुमचा पेज समजा संपत असेल तर तुम्ही असं कनेक्टर यूज करू शकता तुमचा फ्लो चार्टला कनेक्ट करण्यासाठी. अ स्मॉल सर्कल इज यूज टू कनेक्ट इनकम्प्लीट फ्लो चार्ट. तर तुमचा हा जे इनकम्प्लीट फ्लो चार्ट आहे, जर कनेक्टर नाही यूज केलं तर तुमचा फ्लो चार्ट ना इनकम्प्लीट फ्लो चार्ट येते, आपल्याला फ्लो चार्ट आहे. ठीक आहे, तर कनेक्टर यूज करून तुम्ही तुमच्या फ्लो चार्टला कनेक्ट करू शकता. समजलं का? नेक्स्ट रूल्स वाईल ड्रॉइंग द फ्लो चार्ट. हे पण एक्झाममध्ये विचारतात कंपल्सरी. जसं आपण अल्गोरिदम लिहिताना काही रूल्स फॉलो करतो, तसंच फ्लो चार्ट ड्रॉ करताना पण काही रूल्स असतात. ठीक आहे. द स्टँडर्ड सिम्बॉल्स टू बी यूज्ड. आता समजा मला स्टार्ट करायचं आहे, मी स्टार्ट कधी पण असं नाही यूज करू शकत. मी असं काही वेगळं सिम्बॉल नाही यूज करू शकत. स्टार्ट करण्यासाठी मी असं पॅरलोग्रामचा यूज नाही करू शकत. हे चुकीचं आहे. स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला सिम्बॉल माहिती आहे काय करायचं. असं स्टार्ट आणि स्टॉपसाठी तुमचा हाच सिम्बॉल फॉलो झाला पाहिजे. ठीक आहे, दुसरा सिम्बॉल चालणार नाही. द ॲरोज शुड बी यूज टू रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ द फ्लो. ॲरोज आपले असे प्रॉपर असले पाहिजे, हे आपलं फ्लो रिप्रेझेंट करणार. फ्लो लाईन्स शुड नॉट क्रॉस इच अदर. कधी पण असं फ्लो लाईन्स एक लाईन इकडे जातोय, एक लाईन इकडे गेला, इकडे एक बॉक्स आहे, इकडे एक बॉक्स आहे, इकडे एक बॉक्स आहे, असं कधी पॉसिबलच नाही आहे. असं तुमचं फ्लो चार्ट कधी बनू शकत नाही. फ्लो लाईन्स कधी आपसात त्यांना ओव्हरलॅप करू शकत नाही. प्रोग्राम फ्लो शुड बी टॉप टू बॉटम. हां, आपण स्टार्ट कधी पण वरती करतो स्टार्ट आणि स्टॉप कधी पण खाली करतो. ते असं उलटं नाही होणार. ठीक आहे, तर आपलं हे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे. स्टार्ट नेहमी वरतून, नेहमी खाली. ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लो चार्ट. आता ॲडव्हान्टेजेस पण एक्झाममध्ये विचारू शकतात. आता फ्लो चार्ट यूज केल्याने ॲडव्हान्टेज काय आहे? बेटर प्रोग्रामिंग स्टेप्स. तुम्ही तुमच्या प्रोग्रामिंग स्टेप्सला इझी करू शकतात. तुमचा प्रोग्रामचा साईज कमी करू शकता. सिस्टमॅटिक ॲनालिसिस करू शकता. तुमचे एरर्सला मिनिमाइज करू शकता. तुम्ही इफेक्टिव्ह टेस्टिंग आणि रिझल्ट करू शकता. इझी कोडिंग करू शकता आणि युनिव्हर्सल सोल्युशन आहे. मोठे मोठे प्रोग्रामर्स आधी कोडिंग करायच्या आधी ना फ्लो चार्ट ड्रॉ करतात, माहिती आहे का? आणि फ्लो चार्ट एवढा मोठा असतो त्यांचा. ठीक आहे, तर कोणतेही प्रोग्राम करायच्या आधी तुम्ही आधी फ्लो चार्ट ड्रॉ करा. तुमचा कोडिंग अजून सोपं होतं आणि तुम्ही एरर्स मिनिमाइज करू शकता. समजते का? आपला प्रोग्राम ॲनालिसिस चॅप्टरचा अर्थ समजतो का? अर्थ का शिकतोय आपण? कारण कॉम्प्लेक्स प्रोग्राम करायच्या आधी तुम्हाला हे करता आलं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्हाला याचे रूल्स आधी माहिती पाहिजेत. हेच नाही झालं, हेच गडबड झालं तर कोडिंग पण गडबड होणार तुमचं. आणि मग काय कोडिंग करणार तुम्ही? काय प्रोग्रामर बनणार?
समजते का? तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, चलो आता ना काही एक्झाम्पल्स घेऊयात. हे तुम्ही ऑलरेडी बघितले बरोबर. फ्लोचार्टचे एक्झाम्पल्स बघू आपण. फ्लोचार्टचे एक्झाम्पल बघण्यासाठी मी आधी अल्गोरिदमचं एक एक्झाम्पल घेतो. अल्गोरिदम आपण आता जस्ट थोड्या वेळपूर्वी डिस्कस केलं होतं, अल्गोरिदम टू ॲड 2 व्हेरिएबल्स. आता याच एक्झाम्पलचा ना मी फ्लोचार्ट ड्रॉ करून दाखवतो. याच एक्झाम्पलचा मी फ्लोचार्ट ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे तुमचे कन्सेप्ट अजून इझी होतील. नवीन एखादा क्वेश्चन घेतला तर तेवढंच कॉम्प्लेक्स बनू शकतो, म्हणून हाच क्वेश्चनचा मी तुम्हाला फ्लोचार्ट एक ड्रॉ करून दाखवतो. कॉलम स्टेटमेंट अल्गोरिदम टू ॲड 2 व्हेरिएबल्स. आपण काय करतो, अल्गोरिदममध्ये स्टार्ट करतो, लास्टला स्टॉप करतो, 2 इनपुट घेतो, त्या 2 इनपुटमध्ये ॲडिशन परफॉर्म करतो, रिझल्ट सी मध्ये स्टोअर करतो आणि मग आपण रिझल्टला डिस्प्ले करतो आणि स्टॉप करतो. असा अल्गोरिदम आपण लिहितो. आपण असा अल्गोरिदम लिहितो 2 नंबर्स ॲड करण्यासाठी. समजला ना? आता आपण याचा फ्लोचार्ट कसं लिहिणार मग हे बघा. याचा फ्लोचार्ट असा असणार. जसं तुम्हाला स्टार्टचा सिम्बॉल दिसतो का, स्टार्ट तुमचा हाच सिम्बॉलमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. पॅरलोग्राम दिसतो का, आता पॅरलोग्राम का बरं, कारण हे इनपुट आहे. हे स्टार्ट तर तुम्हाला माहितच आहे. आता हे इनपुट आहे. इनपुट कसं असतो, इनपुट पॅरलोग्राममध्ये असतो म्हणून आपण इनपुट घेतलं ए एन बी. आता हे ॲड करतो. ॲड म्हणजे काय करतोय, प्रोसेसिंग करतोय. प्रोसेस करताना तुम्ही रेक्टँगल घेणार. प्रोसेस करताना काय करणार, रेक्टँगल घेणार. तर तुम्हाला दिसतो रेक्टँगलमध्ये आपण प्रोसेस लिहिलं आहे, सी इज इक्वल टू ए प्लस बी. पण याला कॅल्क्युलेशन सांगू शकतो, कॅल्क्युलेशनसाठी रेक्टँगल घेणार. मग आपल्याला आउटपुट द्यायचं आहे, डिस्प्ले म्हणजे आउटपुट. हे झालं तुमचं आउटपुट. तर आउटपुटसाठी पण तुम्ही काय घेणार, पॅरलोग्राम घेणार. पॅरलोग्राम, सो यू कॅन सी अ पॅरलोग्राम. फॉर आउटपुट ऑल्सो वी आर गोइंग टू टेक द पॅरलोग्राम. अँड स्टॉपसाठी तुम्हाला सिम्बॉल माहितच आहे. आणि मध्ये तुम्ही बघू शकता, मध्ये तुम्हाला हे डेटा फ्लो लाईन्स दिसत असेल. समजलं का सगळ्यांना फ्लोचार्ट कसं करायचं? ज्यांना अल्गोरिदम क्लिअर आहे त्यांना फ्लोचार्ट पण क्लिअर झालंच पाहिजे. पटकन ड्रॉ करून घ्या. तुमच्या CS च्या नोटबुकमध्ये प्रत्येक फ्लोचार्ट पेन्सिल अँड स्केलने व्यवस्थित असलं पाहिजे. लेक्चर ऑफलाईन लेक्चर सुरू होताना मी तुमचं चेक करणार आहे बरं का. हो चलो, फ्लोचार्ट डन. फ्लोचार्ट कसं ड्रॉ करायचं, तर अल्गोरिदम आधी लिहा. अल्गोरिदम लिहिल्यानंतर फ्लोचार्ट ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. ठीक आहे. स्टार्ट स्टॉपसाठी हे सिम्बॉल असतो. इनपुट आउटपुटसाठी हे सिम्बॉल असतो. प्रोसेसिंगसाठी रेक्टँगल असतो. इनपुट आउटपुटसाठी पॅरलोग्राम, प्रोसेसिंगसाठी रेक्टँगल. डिसिजन आला तर डायमंड. ठीक आहे. फ्लोचार्टचे अजून काय एक्झाम्पल डिस्कस करू. सो दीज आर सम मोर एक्झाम्पल्स ऑफ फ्लोचार्ट. फ्लोचार्ट डायरेक्टली ड्रॉ करायच्या आधी, डायरेक्टली फ्लोचार्ट ड्रॉ करायला निघाले तर अवघड वाटेल. पण आधी तुम्ही अल्गोरिदम लिहिलं. अल्गोरिदम लिहिल्यानंतर तुम्ही समजा फ्लोचार्ट ड्रॉ केला तर तुम्हाला स्वतःवर सोपं जाईल. हे बघा, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, राईट अल्गोरिदम टू फाइंड स्क्वेअर ऑफ गिवन नंबर. म्हणजे आपल्याकडे एक नंबर आहे, त्या नंबरचा स्क्वेअर फाइंड करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला अल्गोरिदम लिहायचं आहे. तुम्ही काय करणार, सगळ्यात आधी स्टार्ट, लास्ट स्टेप स्टॉप. पहिला स्टेप स्टार्ट, लास्ट स्टेप स्टॉप. बरोबर. टेक 2 नंबर्स. आपण 2 नंबर्स ॲक्सेप्ट करू. आपल्याला 2 नंबर लागेल का इकडे, नाही, आपल्याला स्क्वेअर करायचं ना, हे 2 नसणार बरं का, चुकून प्रिंट झालंय. टेक नंबर एक, आपल्याला एकच नंबर घ्यावा लागेल. इनपुट आपल्याला एकच घ्यावायचं ना, त्याच नंबरला आपण मल्टिप्लाय करू तर आपल्याला स्क्वेअर भेटून जाईल. ठीक आहे. तो इनपुट आपल्याला घ्यावा लागेल. तर फ्लोचार्ट मी तुम्हाला रफली ड्रॉ करून देतो बघा. स्टार्ट, ॲरो ड्रॉ करणार तुम्ही. मग इनपुट घ्यायचं. इनपुट पॅरलोग्राममध्ये घेऊ. ए हे करणार, इनपुट ए. त्याच्यानंतर मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रोसेस करायचं. आपण काय करू, ए इज इक्वल टू, एक काम करू, आपण रिझल्ट डिस्प्ले करतो. रिझल्ट आपण डिस्प्ले करतो एस मध्ये. मग आपण असं करू, एस इज इक्वल टू ए इंटू ए. एस इज इक्वल टू ए इंटू ए. आपला रिझल्ट एस कडे, मग आपण एसला डिस्प्ले करू, मग आउटपुट डिस्प्ले करू. एस इज इक्वल टू आउटपुट डिस्प्ले करू आणि आपण एंड करू म्हणजे स्टॉप करू. झालं आपलं. समजलं का कसं फ्लोचार्ट बनवायचं. आपल्याकडे आहे फ्लोचार्ट, मी फक्त एक रफ आयडिया देत होतो तुम्हाला. आपल्याला एकच नंबर घ्यायचा बरं का, चुकून प्रिंट झाले टेक 2 नंबर्स. हिअर वी हॅव टू टेक ओनली 1 नंबर. मल्टिप्लाय ए इंटू ए, म्हणजे ए ला ए सोबतच मल्टिप्लाय करायचा आणि त्याचा रिझल्ट एस मध्ये स्टोअर करायचा. डिस्प्ले एस स्क्वेअर ऑफ ए अँड स्टॉप. समजलं का किती सोपं क्वेश्चन आहे. बघा याचा फ्लोचार्ट तुम्ही बघू शकता. ऑलरेडी आपण केलेले फ्लोचार्ट. स्टार्ट ए, दिस इज द इनपुट आहे म्हणून पॅरलोग्राम. प्रोसेस होतोय तर प्रोसेस आहे म्हणून स्क्वेअर बॉक्स आणि आउटपुट आहे म्हणून पॅरलोग्राम. ड्रॉ करून घ्या पटकन सगळ्यांनी ड्रॉ करून घ्यायचं. चलो, आय होप सो सगळ्यांनी व्यवस्थित हे ड्रॉ करून घेतले.
ठीक आहे. सुडो कोड तर आपलं शेवटचं एक पार्ट राहिले सुडो कोड. सुडो कोड झालं तर आपण मग हे चॅप्टर ऑलमोस्ट एंड करू शकतो. नाही, याच्यानंतर अजून एक टॉपिक आहे, अजून एक टॉपिक थांबा अजून एक टॉपिक आहे. सुडो कोड म्हणजे काय, सगळ्यात सोपं आहे. सुडो कोड म्हणजे आपण प्रोग्रामला आपल्या ओन लँग्वेजमध्ये लिहू शकतो. सुडो कोड इज अ प्लेन लँग्वेज डिस्क्रिप्शन ऑफ स्टेप्स इन अ अल्गोरिदम और अनदर सिस्टम. म्हणजे मला जसं समजलं तसं मी लिहिणार. चांगलं आहे ना. पण सुडो कोड सगळ्यांना समजणार नाही. सुडो कोड खूप रेअर यूज होतो. सुडो कोड ऑफ्टन युजेस स्ट्रक्चरल कन्व्हेन्शनल ऑफ अ नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. हे काय आहे तुम्हाला सांगतो मी 2 मिनिटात. ॲडव्हान्टेज काय सुडो कोडचा, कन्वर्टिंग अ सुडो कोड टू प्रोग्रामिंग लँग्वेज इज मच मोर इझियर ॲज कम्पेअर टू फ्लो चार्ट. फ्लो चार्टपेक्षा सुडो कोड सोपं आहे. कारण मला जसं समजलं तसं मी लिहिणार. ते मला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं, मी माझ्या ओन लँग्वेजमध्ये लिहिणार. त्यालाच आपण म्हणतो सुडो कोड. सुडो म्हणजे फॉल्स पण असू शकतो बरं का. कधी कधी आपलं ओन लँग्वेज कधी कधी चुकू पण शकतो ना, बरोबर ना. आता कसं आहे, अल्गोरिदम आणि फ्लोचार्टमध्ये तुमच्याकडे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तर तुम्ही तिथं मिस्टेक करू शकत नाही. पण सुडो कोडवरती तुमच्यावरती काहीच रेस्ट्रिक्शन आहे, तर तुमचे एरर्स होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणून या कोडला आपण म्हणतो सुडो कोड. सुडो म्हणजे फॉल्स. इट्स इझी टू राईट सुडो कोड ॲज कम्पेअर टू ड्रॉइंग फ्लो चार्ट अँड ॲक्च्युअल प्रोग्रामिंग बिकॉज सुडो कोड हॅज फ्यू रूल्स टू फॉलो. काय सुडो कोड मध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, पण त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत बरं का. ॲडव्हान्टेजेसवर तुम्ही जास्त रिलाय होऊ नका. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम लॉजिक इज नॉट अवेलेबल इन सुडो कोड. सुडो कोडवरती तुम्हाला असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन भेटणार नाही. बेसिकली ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल तर तुमचा कन्सेप्ट जास्त सोपं होतो. ॲज देअर इज नो स्टँडर्ड रूल्स फॉर रायटिंग सुडो कोड, डिफरंट प्रोग्रामर्स मे यूज देअर ओन स्टाईल विच मे कॉज कम्युनिकेशन प्रॉब्लेम. आता मी एखादा प्रॉब्लेमचा सुडो कोड लिहिला, ते फक्त मला समजणार. ते सुडो कोड मी तुम्हाला दिलं तर तुम्हाला काय कळणार आहे त्याच्यातमधलं. ठीक आहे, माझं कोड मला कळणार, तुमचं कोड तुम्हाला कळणार. तर दिस इज द लिमिटेशन ऑफ सुडो कोड. मग सुडो कोड म्हणजे आपला कोड आपल्या भाषेमध्ये लिहिणं. आता आपण प्रोग्रामिंग टेक्निक्सकडे येऊ. स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग आणि मॉड्युलर प्रोग्रामिंग हे आपलं लास्ट टॉपिक आहे. हे झालं तर आपण आपलं आजचा व्हिडिओ स्टॉप करू शकतो. मग अजून एक व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण अल्गोरिदम डिस्कस करू आणि मग आपला चॅप्टर कंप्लीट होतो. बघा, प्रोग्रामिंग टेक्निक्स काय तुम्हाला माहिती पाहिजे. प्रोग्रामिंग टेक्निक्स म्हणजे आपल्याकडे 2 टेक्निक असतात. एक असतो स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग आणि एक असतो मॉड्युलर प्रोग्रामिंग. काय हे सगळं आपण डिस्कस करूयात. बघा, स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग, टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल टेक्निक. स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग म्हणजे काय, एक प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करतो आपण. ठीक आहे, स्ट्रक्चर फॉलो करतो. जसं की फ्लो चार्ट फॉलो करतो. फ्लो चार्टमध्ये पण आपण सिक्वेन्शियल लॉजिक फॉलो करू शकतो, सिलेक्शन लॉजिक फॉलो करू शकतो आणि इटरेशन लॉजिक फॉलो करू शकतो. आता सिलेक्शन लॉजिकमध्ये पण 2 आहेत, सिंगल सिलेक्शन, डबल सिलेक्शन. हे सगळं आता तुम्हाला समजणार आहे. पटकन तुम्ही चार्ट ड्रॉ करा. हे तुम्ही चार्ट ड्रॉ केलं तर तुम्हाला मी एक्झाम्पल यूज करून चांगलं एक्सप्लेन करू शकतो मी. ठीक आहे, तर पटकन सगळ्यांनी चार्ट ड्रॉ करा. मी तुम्हाला एक्झाम्पल यूज करून हे व्यवस्थित एक्सप्लेन करून देतो. फ्लोचार्ट लॉजिक 2 टाईपचे असतात. फ्लोचार्ट लॉजिक 3 टाईपचे असतात, सिक्वेन्शियल लॉजिक, सिलेक्शन लॉजिक, इटरेशन लॉजिक. सिलेक्शन लॉजिकमध्ये परत 2 टाईप असतो, सिंगल सिलेक्शन आणि डबल सिलेक्शन. चलो बघा बरं, सिक्वेन्शियल लॉजिक म्हणजे काय बघा. सिक्वेन्शियल लॉजिक म्हणजे आपलं कोड एका सिक्वेन्समध्ये रन होतो. जसं की सम ऑफ 2 नंबर्स ऑलरेडी आपण केलेले, आपण एका सिक्वेन्समध्ये फॉलो करतो. म्हणजे आधी स्टार्ट करणार, मग इनपुट घेणार, मग आपण प्रोसेस करणार, मग आउटपुट देणार. तर मला सांगा, आपण कोणताही स्टेप वर खाली करू शकतो का. समजा मी ह्याला इकडे घेतलं आणि याला इकडे घेतलं, चालणार का ते? चालणार का? नाही. बिकॉज म्हणून तर आपण या सिक्वेन्शियल लॉजिक म्हणतो. आपण डायरेक्टली कोणताही स्टेप जम्प करू शकत नाही. आता डायरेक्टली तुम्ही या स्टेपवर जम्प केलं, तुम्ही हे घेतलंच नाही, हे स्टेप फॉलो केला, डायरेक्टली तुम्ही C = A + B वर आलेत. पर तुम्हाला आधी माहिती तर पाहिजे A आणि B काय आहे. तर याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल लॉजिक. म्हणजे आपलं कोड ज्यावेळेस एका लाईनमध्ये फॉलो होतं, एका सिक्वेन्समध्ये फॉलो होतं, एकानंतर एक आपलं कोड ज्यावेळेस एकानंतर एक रन होतो, त्याच लॉजिकला आपण म्हणतो सिक्वेन्शियल लॉजिक. आपण एखादं स्टेटमेंट किंवा एखादं लॉजिक स्किप करू शकत नाही, किंवा एखादं ब्लॉक स्किप करू शकत नाही. स्किप केलं तर त्याला सिक्वेन्शियल लॉजिक नाही सांगू शकत आपण. समजलं का सिक्वेन्शियल लॉजिक काय? एकानंतर एक रन करणं. तुम्ही डायरेक्टली याला तुम्ही स्किप केलं, याला तुम्ही स्किप करून इकडे आलं तर काम चालणार नाही. तुम्ही C = A + B ला स्किप केलं, डायरेक्ट इकडे आले तर काय प्रिंट होणार आहे? तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं नाहीये, तुम्ही स्टॉप नाही केलं तर चालणार नाही, तुम्ही स्टार्ट नाही केलं तर चालणार नाही. तर हे एकानंतर एक फॉलो झालेच पाहिजे बरं का. याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल लॉजिक. आता आपल्याकडे असतो सिंगल सिलेक्शन. सिंगल सिलेक्शन म्हणजे काय? सिंगल सिलेक्शन तुम्हाला बघितलं असेल तुम्ही. सिलेक्शन आपल्याकडे 2 टाईपचे बघा. सिलेक्शन आपल्याकडे 2 टाईपचे, सिंगल सिलेक्शन, डबल सिलेक्शन. सांगतो काय सिंगल सिलेक्शन म्हणजे काय. तुमच्याकडे इथे एक डिसिजन येणार, तुमच्याकडे हे ते कंडिशन आहे. कंडिशन म्हणजे तुम्हाला एकतर ते कंडिशन येस असेल तर ते कंडिशन नो असेल. ते आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. आपलं कंडिशन येस असेल तर आपण मॉड्यूलकडे जाऊ, नो असेल तर आपण ते एक्झिट करू. एक्झिट. आपल्याकडे एकच कंडिशन आहे. कंडिशन ट्रू असेल तर आपण पुढे जाऊ,
कंडिशन फॉल्स असेल तर आपण लगेच एक्झिट करू. याला आपण म्हणतो सिंगल सिलेक्शन. जे आपलं आपण येस कडे गेलो तर आपल्याला फक्त एक मॉड्यूल म्हणजे इथं मॉड्यूल म्हणजे काय, मॉड्यूल म्हणजे तिकडे एखादा कोड असेल, तिथे एखादा प्रोसेस असेल, एखादा टास्क असेल, तसं आपण मॉड्यूल म्हणतो. मॉड्यूल ए कडे जाणार, मॉड्यूल ए कडनं आपण एका कंडिशन कडे येणार, ते कंडिशन बघणार, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे. कंडिशन ट्रू असेल तर दुसरा मॉड्यूल रन करणार आणि कंडिशन फॉल्स असेल तर एकही मॉड्यूल रन नाही करणार, डायरेक्टली एक्झिट करणार. म्हणून आपल्याला म्हणतो सिंगल सिलेक्शन. कंडिशन फॉल्स झालं, आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. त्याला सिंगल सिलेक्शन का म्हणतो, कारण इथं आपलं कंडिशन फॉल्स झालं ना तर आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये, आपल्याला एक्झिट करावं लागेल. सिंगल सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर डबल सिलेक्शन. सिंगल सिलेक्शनचं आपण एकदा एक्झाम्पल बघू. फाइंड ए इज ग्रेटर ऑर नॉट. फाइंड ए इज ग्रेटर नॉट एक एक्झाम्पलने आपण समजून घेऊ. स्टार्ट करतो आपण, ए आणि बी ला इनपुट देतो. ए मध्ये 10 आहे आणि बी मध्ये 5 आहे. मला सांगा 10 इज ग्रेटर दॅन 5. कंडिशन काय, कंडिशन आपला ट्रू होतोय. कंडिशन ट्रू झालं तर आपण इकडे जाऊ, तर आपण प्रिंट करू. कंडिशन ट्रू झालं तर आपण प्रिंट करतोय. बरं, तेच आपण कंडिशनला फॉल्स करून बघू. बरं, कंडिशनला आपण एकदा फॉल्स करून बघू. चला, तर मी काय केलं, ए मध्ये मी 5 घेतलं आणि बी मध्ये मी 10 घेतलं. मला सांगा 5 इज ग्रेटर दॅन 10. आता आपलं कंडिशन काय होते, कंडिशन आपलं फॉल्स होते. अरे 5 कसं काय 10 पेक्षा ग्रेटर असणार. सो हे कंडिशन फॉल्स आहे. कंडिशन फॉल्स आहे तर आपण काय करणार, सरळ स्टॉप करणार, सरळ आपण एक्झिट करणार. सरळ काय करतोय, एक्झिट करतोय. ते कंडिशन आपलं फॉल्स असेल ना, फॉल्स असेल तर डायरेक्ट आपण एक्झिट करू. काही प्रिंट करतोय का, नाही. यालाच आपण म्हणतो सिंगल सिलेक्शन. तर आपण येऊ डबल सिलेक्शनकडे. डबल सिलेक्शनमध्ये आपल्याकडे ट्रू साठी पण एक मॉड्यूल असणार आणि फॉल्स साठी पण एक मॉड्यूल असणार. बघा, आपण एखादा मॉड्यूल घेतलं, कंडिशन समजा ट्रू असेल आणि कंडिशन समजा फॉल्स असेल. ट्रू असेल तरी आपल्याकडे एक मॉड्यूल आहे आणि फॉल्स असेल तरी आपल्याकडे एक मॉड्यूल आहे. पण फॉल्स असेल तर लास्टमध्ये काय करत होतो, डायरेक्टली एक्झिट करत होतो. पण इकडे आपण डायरेक्टली एक्झिट करणार नाही. समजलं का. एक एक्झाम्पल घेऊ. पहा एक्झाम्पल पहा. फाइंड विच नंबर इज ग्रेटर. आता मी समजा स्टार्ट केलं, रीड ए अँड बी, इनपुट देतोय. इनपुट म्हणून हे पॅरलोग्राम मध्ये आहे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सारखं आता सांगणार नाही मी. पॅरलोग्राम मध्ये काय इनपुट आहे. आता आपल्याला डिसिजन घ्यायचं म्हणून आपल्याकडे डायमंड आहे. डायमंड डिसिजनसाठी वापरतो. आता मी समजा घेतलं आणि मी बी मध्ये 5 घेतलं. तर मला सांगा 10 इज ग्रेटर दॅन 5. कंडिशन काय होते, कंडिशन ट्रू होते. कंडिशन ट्रू असेल तर आपण हे प्रिंट करा. प्रिंट म्हणजे 10, प्रिंट ए इज ग्रेटर म्हणजे काय प्रिंट होणार, 10 इज ग्रेटर असं प्रिंट होणार. आपण एक काम करू, मुद्दाम उलट करू. याला मुद्दाम उलट करू. आता काय करू, 5 करू आणि 10 करू. मला सांगा 5 इज ग्रेटर दॅन 10. फॉल्स आहे. फॉल्स झाला तरी आपण प्रिंट करू यावेळेस. म्हणून आपण याला म्हणतो डबल सिलेक्शन. म्हणजे असेल तरी आपण प्रिंट करणार आणि फॉल्स असेल तरी प्रिंट करणार. फॉल्स असेल तर काय प्रिंट करणार, प्रिंट बी इज ग्रेटर. बी म्हणजे कोण, 10. तिथं पण काय प्रिंट होणार, बी 10 इज ग्रेटर. अल्टिमेटली दोन्हीकडे सेम प्रिंट होणार. इकडे पण 10 इज ग्रेटर प्रिंट होणार आणि इकडे पण 10 इज ग्रेटर प्रिंट होणार. सो दिस इज कॉल्ड एज डबल सिलेक्शन लॉजिक. या लॉजिकला आपण काय म्हणतो, डबल सिलेक्शन लॉजिक. समजलं का. पटकन ड्रॉ करा. पटकन हे सगळं ड्रॉ करायचं बरं का. फक्त ऐकून चालणार नाही, ड्रॉ पण करायचं. ठीक आहे, ड्रॉ केलं का सगळ्यांनी, व्हेरी गुड. ज्यांनी ड्रॉ केलं ते व्हेरी गुड. ज्यांनी ड्रॉ नाही केलं फक्त ऐकताय, व्हेरी बॅड. यू आर व्हेरी बॅड. त्याच्यानंतर आपण लास्ट लॉजिक कडू. हे आठवते तुम्हाला पहिलं पेज आपलं. हां, फ्लोचार्टचे लॉजिक 3 टाईपचे असतात. एक असतो सिक्वेन्शियल लॉजिक, म्हणजे आपलं एकतर फ्लोचार्ट एकदम सरळ जाईल. सिलेक्शन लॉजिकमध्ये पण सिंगल सिलेक्शन, डबल सिलेक्शन. आणि आपला फ्लोचार्ट इटरेशनमध्ये पण जाऊ शकतो. इटरेशन म्हणजे काय, रिपिटेशन. रिपिटेटिव्ह लॉजिक. इटरेशन लॉजिकला आपण रिपिटेटिव्ह लॉजिक असं पण सांगतो. हे सगळं तुमच्या पेपरमध्ये आहे बरं का. सगळं तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. बघा, व्हॉट आर द फ्लोचार्ट लॉजिक असणारच आहे तुमच्या पेपरमध्ये. ठीक आहे, सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. सगळं ड्रॉ करता आला पाहिजे रे तुम्हाला. मेन म्हणजे ड्रॉ करता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. अल्गोरिदम, कोणत्या अल्गोरिदम दिलं तर त्याचं लॉजिक तुम्हाला आलं पाहिजे. सुडो कोड आला पाहिजे, फ्लोचार्ट आला पाहिजे. सगळं तुम्हाला आलं पाहिजे. सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. इटरेटिव्ह लॉजिक म्हणजे काय, हे एक मॉड्यूल असणार आणि आपण एका कंडिशनवर जाऊ. जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत आपण त्याला रिपीट करत राहू.
ते आपण एक लूपमध्ये राहू. काय कशामध्ये राहू? आपण एक लूपमध्ये राहू. लूप तोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल आपण असं चक्कर मारत राहू. ट्रू चक्कर मारा, ट्रू चक्कर मारा, ट्रू चक्कर मारा, ट्रू चक्कर मारा, कंडिशन ट्रू आहे चक्कर मारा, कंडिशन ट्रू आहे चक्कर मारा, कंडिशन ट्रू आहे चक्कर मारा. समजते का? जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल ना आपण याच्यामध्ये असं फिरत राहू, आपण याच्यामध्ये असं फिरत राहू, आपण याच्यामध्ये असं फिरत राहू. यालाच आपण म्हणतो लूप. द स्टेटमेंट विल बी एक्झिक्यूट टिल द कंडिशन इज ट्रू. जसं आपलं कंडिशन फॉल्स होतो. आता काय झालं? आता माझं कंडिशन समजा फॉल्स झालं. जसं माझं कंडिशन फॉल्स होतो आपण इकडून एक्झिट मारू. काय करू? एक्झिट मारू. कंडिशन ट्रू असेल तर लूपमध्ये फिरत राहू. समजलं का तुम्हाला? यालाच आपण म्हणतो रिपीटेटिव्ह लॉजिक किंवा इटरेशन लॉजिक. जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असणार तोपर्यंत आपण त्याला रिपीट करत राहू. जसं आपलं कंडिशन फॉल्स होईल आपण प्रिंटिंग स्टॉप करू. ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल घेऊयात. याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा, स्टार्ट करतो आपण. बरोबर, स्टार्ट केल्यानंतर आपण रीड करतोय सम इज इक्वल टू 0 असाइन करतोय. सम एक व्हेरिएबल आहे, सम व्हेरिएबलमध्ये 0 स्टोअर करतोय आणि आय एक व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये आपण 1 स्टोअर करतोय. मी काय म्हणतो, आय इज लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे आयचा व्हॅल्यू जोपर्यंत ट्रू असेल, तोपर्यंत आपण रिपीट करणार. समजलं? बेसिकली आपण काय करतोय इथं 1 + 2 + 3 + 4 + 5 हे सगळं आपण ऍड करतोय आणि आपण रिझल्ट डिस्प्ले करणार आहे आणि आपण याचा सम डिस्प्ले करणार आहे. सांगा पटकन सम काय? 5 + 4 9 11 12 13 14 15 म्हणजे आपला रिझल्ट 15 आला पाहिजे. असं हे आपलं आउट म्हणजे ह्याचा लॉजिक आहे कोड. म्हणजे हे तुम्हाला मी आयडिया दिलं तुम्हाला हे समजेल म्हणून. ठीक आहे. तर हे लॉजिक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी सम व्हेरिएबलमध्ये 0 स्टोअर करावं लागेल आणि व्हेरिएबल आयला आपण इनिशियलाइज करू 1 पासून. तुम्हाला सांगा सगळ्यात आधी आयचा व्हॅल्यू काय? पटकन बोला. सगळ्यात आधी आयचा व्हॅल्यू काय? 1 इज लेस दॅन इक्वल टू 5. मला सांगा 1 इज लेस दॅन इक्वल टू 5 साठी कंडिशन ट्रू आहे का? ट्रू आहे. कंडिशन ट्रू असेल तर आपण खाली जाऊ, इकडे नाही जाणार. कंडिशन ट्रू असेल तर खाली जाऊ. मग आपण काय करणार? सम इज इक्वल टू सम प्लस आय. आता मला सांगा समचा पहिला व्हॅल्यू काय? समचा पहिला व्हॅल्यू काय? समचा हे आपलं स्टेप 1 आहे बरं का, स्टेप 1. समचा पहिलं व्हॅल्यू काय? 0. आयचं करंट व्हॅल्यू काय? आयचं करंट व्हॅल्यू 1. तर मला सांगा 0 + 1 काय होतो? आता सम माझा 1 आहे. आणि आपण काय करू? आयला इन्क्रीमेंट करू. आयला इन्क्रीमेंट केल्यानंतर काय होतो? आय इज इक्वल टू 2. आयला इन्क्रीमेंट केल्यानंतर काय होतो? बघा ना 1 + 1. आता आय इनिशियली काय होता? इनिशियली आय 1 होता ना, सगळ्यात आधी आय 1 होता. आता आपण मी आयला इन्क्रीमेंट करतोय म्हणजे आय इज इक्वल टू आय + 1 करतोय म्हणजे 1 + 1 आयचा व्हॅल्यू काय होतो? 2. अल्टिमेटली आयचा व्हॅल्यू काय झालं? 2. आता माझा आय इज इक्वल टू 2 झाला. आता आय इज इक्वल टू 2 साठी कंडिशन चेक करा. आय इज इक्वल टू 2. 2 इज लेस दॅन इक्वल टू 5. कंडिशन काय? ट्रू आहे. आपण लूपच्या बाहेर जाऊ शकतो का? नाही. मग परत मला हे फॉलो करावं लागेल. सम इज इक्वल टू सम प्लस आय फॉलो करावं लागेल. आता मला सांगा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू समचा काय होता? लास्ट अपडेटेड व्हॅल्यू समचा 1. तर मी इथं 1 लिहिणार आणि आता प्रेझेंट आयचं व्हॅल्यू काय? प्रेझेंट आयचा व्हॅल्यू इथं बघा. प्रेझेंट आयचं व्हॅल्यू काय? 2. मग इथं लिहिणार 2. 2 + 1 किती होतो? 3. आता समचं नवीन व्हॅल्यू काय झालं? समचं नवीन व्हॅल्यू 3. आला स्टेप 2. आता परत इन्क्रीमेंट करू. आयचा प्रेझेंट व्हॅल्यू काय? आयचा प्रेझेंट व्हॅल्यू 2 आणि 2 ला आपण ऍड करू 1 ने. सो 2 + 1 किती होतो? 3. सो आयचा आता करंट व्हॅल्यू काय झाला? 3. दिसतंय का सगळ्यांना? इकडे लिहितो. आयचा आता इकडे लिहितो. ठीक आहे. आयचा व्हॅल्यू काय? 3. परत आपण हे रिपीट करू. इकडे रिपीट करू. चेक करू कंडिशन ट्रू आहे का? 3 इज लेस दॅन इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे म्हणजे आपल्याला लूपमध्ये जावं लागेल. परत आपण रिपीट करू. सम इज इक्वल टू सम प्लस आय. मला सांगा लास्ट अपडेटेड समचा व्हॅल्यू काय? आता लास्ट समचा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू घ्यायचं 3 आणि प्रेझेंट आयचा व्हॅल्यू काय? 3. सो 3 + 3 किती होतो? 6. परत आता आपण इन्क्रीमेंट करू. परत आपण आयला इन्क्रीमेंट करू. आता आयला इन्क्रीमेंट केल्यानंतर काय होईल? सो 3 होता. सो 3 + 1 काय होईल? 4. आयचा व्हॅल्यू काय झालं? 4. आता परत सम इज इक्वल टू सम प्लस आय. समचं लास्ट व्हॅल्यू काय होता? 6. 6 + 4 झालं 10. तर काय होईल? इथं काय होईल? 6 + 4 10 होईल. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? 6 + 4 10 झालं. ठीक आहे. एक लास्ट स्टेप राहिले. परत आपण आयला इन्क्रीमेंट करू. 4 + 1 आयचं लास्ट व्हॅल्यू काय? आता 4. सो 4 + 1 5. 5 साठी कंडिशन चेक करा. 5 इज लेस दॅन इक्वल टू 5. इक्वल टू पण आहे बरं का? इक्वल टू पण आहे म्हणून ही कंडिशन ट्रू आहे. तर परत आपल्याला परत हे रिपीट करावं लागेल. आय इज इक्वल टू 5 साठी रिपीट करावं लागेल. सम इज इक्वल टू सम प्लस आय.
आता लास्ट अपडेटेड सम काय 10. सो मला सांगा 10 प्लस आयचा प्रेझेंट व्हॅल्यू काय 5. हे किती झालं 15 झालं. हे किती झालं 15 झालं. परत आपण इन्क्रीमेंट करू. इन्क्रीमेंट केल्यानंतर 5 + 1 किती होतं रे 5 + 1 ओहो 5 + 1 किती होतं 6. चेक करा 6 इज लेस दॅन इक्वल टू 5. कंडिशन काय होते फॉल्स. कंडिशन फॉल्स असेल तर आपण लूपच्या बाहेर जाऊ शकतो. आता आपण हे रिपीट नाही करू शकत. आता हे रिपीट नाही करू शकत कारण आपलं कंडिशन फॉल्स आहे. मग आपण इकडे जाणार. इकडे जाणार काय करा प्रिंट सम. आता समचा लास्ट व्हॅल्यू काय समचा लास्ट व्हॅल्यू 15. आपण प्रिंट करणार 15 प्रिंट करणार आणि हे झालं आपलं आउटपुट. हे झालं आपलं आउटपुट. हे बघा तुम्हाला स्टार्टिंगमध्ये मी तेच सांगितलं. हे बघा स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं आपल्याला 1 to 5चं सम करायचं आहे. समजलं का 1 to 5चा सम कसा होतो. समजलं का लॉजिक कसं आहे कोडचा. ज्यांना नाही समजलं परत एकदा मागं जाऊन परत एकदा ऐका. खूप इम्पॉर्टंट आहे हे. असं क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये विचारतात. राईट अ फ्लो चार्ट ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड द सम ऑफ फर्स्ट 5 नंबर्स. क्वेश्चन लिहून घ्या. ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड द सम ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स असं येऊ शकतो. म्हणजे 1 2 3 4 5 यांचं ॲडिशन करून तुम्हाला द्यायचं आहे. तुमचा फ्लो चार्ट असा असला पाहिजे. याला आपण म्हणतो इटरेटिव्ह फ्लो चार्ट. जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत आपण या लूपमध्ये चालत राहू. जसं आपलं कंडिशन फॉल्स होईल आपण एक्झिट मारू. मॉड्युलर प्रोग्रामिंगमध्ये 3 मॉड्यूल्स असतात. हे बघा मॉड्युलर प्रोग्रामिंग काय पुढे एकच लायर आहे मग झालं. हे इरेज करत बसायला खूप वेळ जातो रे. ते लहान मुलांसारखं खेळण्यासारखं झालंय. खोट रबर. मॉड्युलर प्रोग्रामिंग काय बघा. हे झालं आपलं सिक्वेन्शियल प्रोग्रामिंग. याच्या आधी आपण जे डिस्कस केलं सिक्वेन्शियल मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे काय एक कॉम्प्लेक्स प्रोग्राम. मॉड्युलर प्रोग्राम म्हणजे काय एक कॉम्प्लेक्स प्रोग्राम आपण छोट्या छोट्या मॉड्यूलमध्ये डिवाइड करू शकतो. आणि आधी ना हे मॉड्यूल करा. हे रन झालं पाहिजे. हे रन झालं पाहिजे. हे रन झालं पाहिजे. मग या सगळ्यांना कंबाईन करा. मग तुमचा प्रोग्राम रेडी. त्यापेक्षा हे सोडून डायरेक्टली तुम्ही कोडिंग करायला निघाले तर तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स करावं लागेल. खूप कॉम्प्लेक्स होऊन जाईल. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो मॉड्युलर प्रोग्रामिंग. लास्ट स्लाइड. इन मॉड्युलर प्रोग्रामिंग मेन प्रोग्राम इज प्रिपेअर्ड बाय रायटिंग सब मॉड्यूल और सब प्रोग्राम्स. आपण मेन प्रोग्राम कसं बनवतो छोटे छोटे प्रोग्राम्स मेन प्रोग्राम बनतो. डायरेक्टली मेन प्रोग्राम करू नका. मेन प्रोग्राम डायरेक्टली गेलं तर एरर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग तुम्ही मॉड्युलर प्रोग्राम करू शकता. ईच सब प्रोग्राम मे बी कॉल्ड ॲज अ फंक्शन और प्रोसिजर. प्रत्येक छोट्या छोट्या प्रोग्रामला आपण काय म्हणतो फंक्शन म्हणतो किंवा प्रोसिजर म्हणतो. ईच मॉड्यूल इज कॉल्ड ॲज सब रूटीन. प्रत्येक मॉड्यूलला आपण सब रूटीन म्हणतो. यांना आपण सब रूटीन पण सांगू शकतो. ठीक आहे. समजलं का. ठीक आहे. चलो पार्ट 1 मध्ये एवढं सफिशियंट आहे. आता फक्त आपल्याला लिनियर सर्च अल्गोरिदम, बायनरी सर्च अल्गोरिदम आणि सॉर्टिंग अल्गोरिदम एवढं 3 डिस्कस करायचं म्हणजे आपलं सेकंड चॅप्टर कंप्लीट होतं. फक्त काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का याचं नोट्स मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. फ्लो चार्ट्स वगैरे नोट्स प्रॉपर नोट्स. असं फक्त नोट्स कंप्लीट करायचं म्हणून कंप्लीट करू नका. प्रॉपर नोट्स प्रॉपर रिप्रेझेंटेशन कंप्लीट करा. मग तुम्हाला समजेल. काय डाऊट्स असेल तर मला कळवा. ऑफलाईन मला येऊन भेटू शकता क्लासेसमध्ये कधी पण म्हणजे मला कळवा. आधी व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मग तुम्ही मला येऊन भेटू शकता. तुमचे डाऊट्स क्लिअर करून देईल मी. ठीक आहे. चलो बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स. अपकमिंग स्कूल एक्झाम कॉलेज एक्झाम्स. ठीक आहे. आणि हे सगळं तुमच्या पेपरमध्ये असेल. ओपन चॅलेंज माझं ओपन चॅलेंज. तर मी सगळं घेताना तुमच्या पेपरमध्ये याच्यापैकी असणारच आहे बघा. जास्त मार्कसाठी तुम्हाला दिसणारच. काही दिसलं तर मला कमेंट करून सांगा. सर तुम्ही जे शिकवलं ना काही पण पेपरमध्ये नाही आहे. मला कमेंट करून सांगा. असं होऊच शकत नाही. असं होऊ शकत नाही की मी जे शिकवलं तुमच्या पेपरमध्ये नाहीच आहे. मी गॅरंटी देतो. ओपन चॅलेंज देतो. हे सगळं तुमच्या पेपरमध्ये असणारच. ठीक आहे. चलो बाय.